आदरणीय आपण सर्वजण, मी आता जेव्हा एंट्री करत होतो तेव्हा एंट्रीवरती काही मुलं मला काही मुली मला भेटल्या आणि त्यांना एक शब्द देऊन आलो. त्यांनी विचारलं की आम्ही कुठे बसावं. त्यांना मी म्हणालो तुम्हाला योग्य जागा देतो. आणखी इथे जागा शिल्लक आहे मुलांनो, जे कोणी उभे आहेत या आणि बसा. मी तुमच्यातला आहे, तुम्ही माझ्यातले आहात. मला वेगळं व्यासपीठ लागत नाही आहे, नाही लागत. त्यामुळे अगदी मनसोक्त येऊन माझ्यासमोर बसा, माझ्या शेजारी बसा. देर इज नो प्रॉब्लेम ॲट ऑल. मी तुम्हाला आज काय बोलणार आहे, आज कुठल्या विषयावरती सगळं चालणार आहे. उदयजी देशपांडे सरांनी आज सुंदर भाषण केलं. मला तुमचा पालक व्हायला पक्का आवडेल, पक्का आवडेल. कित्येक जणांचा भाऊ व्हायला पक्का आवडेल. मुलगा होण्यासाठी तर मला नेहमीच आवडतं. एवढं मला निश्चित आवडतं, पुढचं मला माहीत नाही आहे. मुलांनो, तुम्हाला सांगतो मी, MD प्रतिष्ठानच्या तर्फे हा कार्यक्रम उदयजी देशपांडेंनी साधारणपणाची वाटचाल सांगितली आणि गेली 12 वर्ष सातत्यानं हा कार्यक्रम होतो आणि 12 वर्ष एकच वक्ता बोलतो. मला वाटतं की याचं एक वर्ल्ड रेकॉर्ड होईल, वर्ल्ड रेकॉर्ड. असं कधी नाही घडणार की एकच वक्ता, एकच प्रतिष्ठान, एकच कार्यक्रम, 1 जुलै. क्या बात आहे. आणि या MD प्रतिष्ठानचे सर्व मंडळी, जसं उदयजी आता सांगत होते, त्यांचं बोलणं, त्यांची मनातली बात आपण बारकाईनं ऐकत होतो. त्यांचा उत्साह, त्यांच्या प्रत्येक बोलण्यातली किंमत, त्यांच्या बोलण्यातला आदर हा शब्दांच्या पलीकडचा आहे, होता आणि तो राहणार आहे याची मला खात्री आहे. मी नेहमी म्हणतो ना की डॉक्टर विठ्ठल लहाने हा सर्जन आहे. भारत देशातली मेडिकल सायन्समधली हायेस्ट डिग्री माझ्याकडे आहे. मी एका माळावर टेकडीवर जाऊन जरी बसलो तरी माझी खूप सुंदर प्रॅक्टिस झाली असती, याच्याबद्दल माझं दुमत नाही आहे. पण मी तुमच्या समोर येण्याचं पूर्ण श्रेय उदय देशपांडेंना जातं. केवळ या माणसांमुळे तुमच्या लेकरांमध्ये मी आलोय आणि म्हणून मला तुमचं पालक व्हायला प्रचंड आवडतं. या प्रतिष्ठानची सर्व मंडळी, उदयजी देशपांडे आहेत, माझे मित्र मोटेगावकर सर आहेत, संतोष बिराजदार, पानसे सर, श्रावण आणि सागर यांना मी राईट हँड लेफ्ट हँड असं म्हणत असतो. ही 2 मुलं प्रचंड चांगली मुलं आहेत. उदयलाही लाभलीत आणि तेवढीच माझ्यावरती ही लेकरं प्रेम करतात. शिरीष कुलकर्णी उदयजींचा मित्र आहे, पण त्याच्याहून जास्त माझा मित्र आहे. कारण ना, तुम्हाला सांगतो, जेवढी प्रेझेंटेशन मी देशामध्ये देशाच्या बाहेर केली, जेवढी व्हिडिओ मला एडिट करायला लागली, ती सगळी शिरीषनी करून दिली. शिरीष, धन्यवाद. आज या निमित्तानं तुमचा मी मनातून ऋणी आहे, खरोखर. आणि त्याला फक्त मी व्हिडिओ पाठवतो, MP4 मध्ये करून दे, बिचारा करून देतो, सांगायची पण गरज पडत नाही. कारण ना, एवढे प्रेझेंटेशन्स मी एवढ्या देशात केलेत, आता काय सांगू तुम्हाला. मी नाही, सगळ्याला सगळं क्रेडिट तुम्हाला जातं. त्यामुळे शिरीष कुलकर्णीचे विशेष आभार. संजय राजोळे, प्रशांत सूर्यवंशी, सुहास माने, रमेश भारती हा कर्मवीरचा संचालक, खूप चांगला मुलगा आहे. तो मला खूप वेगळ्या कारणे आवडतो आणि सगळ्यात जास्त माझ्यासोबत तो रन करतो. मला आता उदय बोलता बोलता बऱ्याच गोष्टी त्यांनी मला असं विचारल्या की तुम्ही हे कसं मेंटेन केलंय. रन करा म्हणजे मेंटेन होतं. आमची वैशालीताई, आमचा अरविंद आणि आसिफ शेख सर आणि आपण सर्व विद्यार्थी, पालक, आमचे सुभाष सेफ सरांचं तुम्हाला माहीत नसेल, पण ते माझे नातेवाईक आहेत आणि खूप चांगला माणूस आहे. खूप चांगलं काम त्यांचं आहे. आणि आपण सर्वजण, तुम्हाला सांगतो मी की आता अर्ध्या पायावरती काही, पूर्ण पायावरती काही, जमिनीवर बसलेत, खुर्शीत बसलेत आणि आपण सगळेजण. मी तुम्हाला खूप जास्त ताटकळत ठेवणार नाही, 10 तर निश्चितच वाजवणार नाही, कारण मी खूप कमिटमेंट करण्याला असतो. तुम्ही बघत होतात की मी एंट्री केल्यापासून घड्याळाकडे बघत होतो. कारण आता माझ्याकडे 7 वाजून 11 मिनिटं झालीत, साधारणपणे 1 तास बोलणार. तुम्ही काही म्हणला तरी पुढे बोलणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला खूप जास्त त्रास देणार नाही. पण मित्र, तुम्हाला सांगतो मी, हे उदय देशपांडे सरांनी असं का ठरवलं, हा एक मला पडलेला प्रश्न आहे. आणि ह्या माणसाने हे ठरवून माझ्याकडनं हा का करून घेतलं, हा पण एक प्रश्न आहे. याचे 2 उत्तर मी देणार आहे. पण आजचा दिवस 1 जुलै, या निमित्तानं तुम्हाला काही 2 गोष्टी मी सांगणार आहे. 1 जुलै हा डॉक्टर B.C. रॉय
हे एक फिजिशियन होते वेस्ट बेंगॉलचे. त्यांच्या मेमरीमध्ये हा दिवस नॅशनल डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. हे एकमेव असे डॉक्टर होते ज्यांच्याकडे 2 फॉरेनच्या डिग्री होत्या, MRCP आणि FRCS. आणि हे 1 जुलै 1882 यांचा जन्म झाला होता आणि 1 जुलै 1962 त्यांचा मृत्यू झाला. 1 जुलै हा त्यांचा योगायोग आहे. आणि ते वेस्ट बेंगॉलचे ऑलमोस्ट 14 वर्ष मुख्यमंत्री होते आणि त्यांना भारतरत्न हा अवॉर्ड मिळाला होता. आणि त्यांच्या मेमरीमध्ये हा डॉक्टर्स डे साजरा केला जातो. त्याच्याविषयी थोडीशी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. यातले बरेचसे डॉक्टर होणार ते मला माहिती म्हणून सांगतो. हा डॉक्टर्स डे. त्याच्या पुढचा विषय आहे की आज मला मन की बातमध्ये बोलायचं. तुम्हाला सांगतो, आता उदयजीने बोलताना सांगून टाकलं. रविवारचा दिवस होता आणि सकाळी थोडासा वेळ होता माझ्याकडे आणि माझी बायको अशी मोबाईल बघत होती आणि मोबाईल बघून माझ्याकडे पाहिलं. म्हणलं काय झालं? म्हणजे तुम्हाला 1 तारखेला मन की बातवर बोलायचं आहे. म्हणलं काय सांगतेस? म्हणे हो. म्हणलं कुठे? हे काय आलं ना म्हणे इथं पेपरमध्ये. म्हणजे उदयराजेंना मी सांगतोय, गेली 12 वर्ष झालं, आता वनवास संपला, कमीत कमी मला टॉपिक तरी सांगा. ठीक आहे मी येतो, पण हे बाबा टॉपिक पण सांगत नाही. म्हणजे तुमची परीक्षा कमी रे, माझी परीक्षा जास्त घेतोय हा माणूस. तर आता मित्रो, ह्या शॉर्ट इंट्रोडक्शन नंतर मी माझ्या कामाला लागतो. आज मी तुम्हाला 2 सेशनमध्ये बोलणार आहे. साधारणपणे 60 मिनिटाचा वेळ माझ्याकडे आहे. त्यातला पहिला सेशन आहे तुमचा पालक. मी तुमचा पालक या विषयावरती बोलणार आहे. पुढचा सेशन मी आत्ता सांगणार नाही कशावर बोलणार आहे ते. पण पहिला जो सेशन आहे तुमचा पालक. तुमचा पालक, तुमचे आईवडील या नात्यानं प्रत्येक आईवडिलांच्या मनातील, आईवडिलांच्या वतीनं मन की बात या विषयावरती बोलणार आहे. आई वडील म्हणून, आई आणि वडील दोघं म्हणून. तुम्हाला माहिती आहे का, मी सुरू करतोय बारकाईनं ऐकायचं आता. कुठलेही आई वडील असो, आई वडील हा विषयच खूप वेगळा असतो. ते एज्युकेटेड असो, ते नॉन एज्युकेटेड असो, त्यांच्याकडे डिग्रीज असोत, त्यांच्याकडे डिग्री नसोत, ते डॉक्टर असो, इंजिनियर असो, लॉयर असो, ते IAS IPS ऑफिसर असोत, की ते व्यापारी असोत, की ते मजूर असोत, की ते शेतकरी असोत, की सालगडी असो, पालक हा सगळा सारखाच. त्याच्यासाठी वेगळं क्वालिफिकेशन लागत नाही. पालक, आई वडील एवढं एकच क्वालिफिकेशन आणि एवढी एकच डिग्री त्या सगळ्यांकडे सारखीच असते. आणि म्हणून यांच्या मनातली बात काय आहे हे तुम्हाला सांगतोय बारकाय नका. पॅरेंट, PARENTS. किती लोकांना येते पॅरेंटचं स्पेलिंग? हातवर करा. गुड. तर तुम्हाला सांगू का मी, पॅरेंट मधलं पी काय म्हणतं? पोटेन्शियल. बारकाय ऐकायचं, पोटेन्शियल. सगळेच पालक हे लेकरांमधलं पोटेन्शियल बघत असतात. हो, बघतात. प्रत्येक पालक बघतो. प्रत्येक पालक लेकरांमधलं पोटेन्शियल बघतो, मग म्हणतो की माझ्या लेकरांनी हे केलं पाहिजे, माझ्या लेकरांनी ते केलं पाहिजे, माझ्या लेकरांनी हे केलं पाहिजे, माझं लेकरू डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे, क्रिकेटियर झालं पाहिजे, आर्टमध्ये गेलं पाहिजे, संगीतात गेलं पाहिजे, त्यांनी गाणी म्हटली पाहिजे, डान्स केला पाहिजे. व्हेरेवर तुमचा काय काय करू शकता याचं पोटेन्शियल सगळे पालक बघतात आणि तुमच्याकडनं अपेक्षा करतात. कधी कधी तुम्हाला असं वाटतं की आमचे पालक उगीच जास्त अपेक्षा करतात आमचं पोटेन्शियल नसताना, पण असं नाही मुलांना. तुम्हाला सांगतो मी की पोटेन्शियल असतं, ते वापरलं जातं की नाही हे खूप जास्त महत्त्वाचा पार्ट याच्यामध्ये असतो. आता बारकाईने एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. खूप लांबची गोष्ट सांगतोय, साधारणपणे 36 वर्षापूर्वीची गोष्ट तुम्हाला सांगतोय. मी 11वीला होतो. 11वीला ही गोष्ट आहे 1986ची गोष्ट आहे. तर त्या दिवशी बघा बारकाईने ऐका, त्या वर्षी आमच्याकडे आणखी एक मुलगा जॉईन झाला आमच्याच बरोबर. आमचा तो मित्र झाला बघा बारकाईने. पोटेन्शियल हा शब्द आहे का, तो मित्र झाला. आणि मित्र झाल्यास आम्हाला कळलं. मग आमची चर्चा एकमेकाशी झाल्यानंतर त्याचं नाव श्रीहरीच नाव होतं, आम्ही त्याला श्रीया म्हणायचो. तर हा आमचा श्रीधर आमचा श्रीधर. त्याचे वडील आले आणि मग आम्ही एकत्र बसलो. त्या श्रीधरला 11वीला ऍडमिशन घेतल्यानंतर ईज आणि वाज मधला फरक कळत नव्हता. किती लोकांना कळत नाही यातला? हातवर करा. कळत नाही तुम्हाला ईज वाज मधला फरक? बघा, म्हणजे एका खेड्यातून आलेला मुलगा, रट्टा मारून मार्क घेतलेला मुलगा, शाहूला ऍडमिशन झालं त्याचं. आणि त्याचं तेव्हा जेवढे जास्त मार्क लागत नव्हते शाहू कॉलेजला, 1986ची गोष्ट मला सांगतोय. त्याचं ऍडमिशन झालं आणि ईज वाज मधला फरक कळत नाही. त्याचे वडील एक दिवशी आले आणि त्याचे वडील आल्यानंतर आम्हाला त्याची स्टोरी कळली की त्याचे वडील आले म्हणाले की माझ्या लेकराला इंजिनियर करायचंय.
आम्ही तिघच बसलो होतो, माझा आणखी एक मित्र, तो आणि मी. ते इंजिनियर करायचंय असं म्हणाले. मला थोडंसं कसं तरी माझ्या पोटात झालं. मी पण कच्चाच होतो, पण इतका कच्चा नव्हतो. पोटात कसं तरी झाल्यास मग ते स्टोरी सांगायला सुरू केली त्या श्रीधरच्या वडिलांनी. आणि ते स्टोरी काय सांगते बघा. मी न म्हणे ते स्वयंपाकी होते, लोकांच्या घरी ते स्वयंपाक करायचे, छोटे मोठे कार्यक्रमाचे, आणि त्यातून पैसे कमवून ह्या लेकराला शिकवायचे. बघा मग ते वडील आले आणि त्यांनी एक स्टोरी सांगितली की ते म्हणाले, मी आत्ता काही दिवसापूर्वी, म्हणजे त्याची 10वीला असताना हा एका चीफ इंजिनियरच्या घरी स्वयंपाकाला गेलो. चीफ मुख्य, आता त्यांनी सांगताना त्याच्या भाषेत सांगितलं, पण तुम्हाला कळवा म्हणून सांगतो. चीफ इंजिनियरच्या घरी ते स्वयंपाकाला गेले. आणि मग त्या चीफ इंजिनियरचा घरचा थाटमाट त्यांनी पाहिला आणि त्यांनी तेव्हा ठरवलं की माझ्या लेकराला इंजिनियर करायचं. आणि मग त्यांनी त्याच्यावर हे लादलं त्या लेकरावर, तुला इंजिनियर व्हायचं. त्याला शाहूला ॲडमिशन दिलं. आणि मग आम्हाला ही स्टोरी कधी कळली की ते एक दिवशी भेटायला आले, तर येताना ते बुंदी घेऊन आले. बुंदी, तुम्हाला बुंदी कळते? स्वयंपाक केलेला कुणाच तरी घरी, तिथून त्यांनी येतानाची बुंदी घेऊन आले. मग त्यांनी पण खाल्ली ना आम्ही पण खाल्ली. मी त्यांच्याकडे बघत होतो, ते माझ्याकडे बघत होते. आणि मला असा विचार प्रश्न पडला होता की आता ह्याला ईज वाज येत नाही, त्याला इंजिनियर व्हायचं. डॉक्टर तरी म्हणा, पाठ करून जमतं, इंजिनियर कसं करायचं? त्याला गणित असतात, बरंच काही करावं लागतं. नाही, माझ्या लेकराला इंजिनियरच करायचं. ठीक आहे, हा विषय तर संपला. आणि या मुलांनी वडिलांचं म्हणणं मनावर घेतलं. तुम्हाला सांगतो, ह्या मुलाला स्वतंत्र रूम करून दिली. तेव्हा आम्ही पण स्वतंत्र रूम करू शकत नव्हतो. आमच्या रूमला 20 रुपये भाडं होतं. 20 पत्र्याची रूम होती, 20 रुपये भाडं होतं. तर 10 रुपये मी द्यायचो, 10 रुपये माझा वर्गमित्र द्यायचा. पण 20 रुपयाची रूम त्याला दिली होती एकट्याला त्या वडिलांनी करून. वडील खा, पालक खूप अडचणीचा विषय असतो, खूपच अपेक्षा असते माणसांची. मग आता त्यांनी पण ह्या मुलांनी सुरू केला कार्यक्रम. तुम्हाला सांगतो, आमच्या श्रीधरने आणि रुलिंग पेपरवरती गणित पाठ करायला सुरू केले. रुलिंग पेपरचे दस्ते असतात, तुमच्या वेळेस आहेत का नाही माहीत नाही, त्याला लाईन मारलेले. आणि त्याच्यावर त्यांनी सुरू केलं. 2 वर्षामध्ये 10 क्विंटल रद्दी तयार केली. किती? 10 क्विंटल रुलिंग पेपरची लिहून सगळे गणित पाठ केले. आणि ह्या पोराला मॅथमध्ये 100 पैकी 100 मार्क 12वीला पडले. त्याचा मॅथमॅटिक्स ग्रुप आमच्याहून चांगला झाला. त्याला गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन मिळालं. आमचा श्रीधर आज खूप मोठा इंजिनियर आहे. मला काय म्हणायचं तुम्हाला की पोटेन्शियल आईवडिलांना कळलं नाही का, तुम्हाला कळलं नाही रे? माझा एक प्रश्न आहे की तुमचं पोटेन्शियल हे आईवडिलांना कळलं नाही का, तुम्हाला कळलं नाही? बघा मुलांनो, तुमच्यात पोटेन्शियल असतं, हे आईवडिलांनी ओळखलेलं असतं, फक्त तुम्ही ते पूर्ण वापरायची गरज असते. ज्या मुलाला ईज वाज कळत नाही, तो मुलगा जर गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंजिनियर होतो. तुम्ही तर किती हुशार आहेत रे, तुम्हाला सगळ्यांना कळतंय म्हणाले तुम्ही. म्हणून तुमचं पूर्ण पोटेन्शियल वापरा. हे पालकाची हाक आहे, पालकाची भूक आहे, आणि ते तुम्ही ते पूर्ण करा. दॅट इज अ फर्स्ट पॉइंट, पी. नंबर 2 इज ए. PA. ए इज फॉर ॲबिलिटी. ए इज फॉर ॲबिलिटी. हो, आजकाल सगळे पालक ॲबिलिटी बघतात. आता आमच्या वेळेसचे पालक संपले, मी आता आजच्या पालकावर येतो. आजचे पालक ॲप्टिट्यूड टेस्ट करतात लेकरांची. लेकरांचा कल कुठे बघायला लागतात. कल, त्याला इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, लॉयर व्हायचंय, सायंटिस्ट व्हायचंय, CA व्हायचंय, वगैरे वगैरे वगैरे. जेवढं काही अवेलेबल आहे जगामध्ये ते सगळ्या ॲप्टिट्यूड टेस्ट करून बघतात. कारण आजकालचे पालक हुशार आहेत. हो, आजकालचे पालक खूप कन्सर्न आहेत. आमच्या वेळेसच्या पालकांना काय माहित होतं आम्हाला कुठं काय चाललंय. आणि मुलांना तुम्हाला सांगतो, निश्चित तुमची ॲबिलिटी बघितली जाते. पण मला प्रामाणिकपणे सांगा, किती लेकरांची ॲप्टिट्यूड टेस्ट केल्यानंतर, त्यांची ॲबिलिटी टेस्ट केल्यानंतर सुद्धा त्याच विषयामध्ये ती किती प्रावीण्य गुण मिळवून त्या विषयात सक्सेसफुल होतात? किती होतात तुम्हाला माहिती आहे? किती होतात तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती, पण तुम्हाला सांगतो मी, 10%. किती? 10%. 19चं काय? म्हणजे नेमकं कुठं चुकतं तुम्हाला सांगतो. माझा एक मित्र आहे, त्याचं नाव आहे बाबूराव मेहत्रे. मित्र आहे माझा आणि हैदराबादमध्ये राहतो. त्यांनी मला म्हणाला की त्याला इंजिनियर व्हायचं होतं. तो मध्ये मी लायब्ररीमध्ये गेलो, एक पुस्तक पाहिलं, आणि त्या पुस्तकामध्ये इंजिनियर विषयीची एक नोट होती. कुठल्या? फिंगरप्रिंट इंजिनियर विषयीची नोट होती. नोट ती वाचली म्हणे मी. आणि ते वाचल्यानंतर असं वाटलं ना की ही जी नोट आहे, हे जे पेज आहे, ते फक्त माझ्यासाठीच लिहिलंय, दुसरं कुणासाठीच नाही, फक्त माझ्यासाठीच लिहिलंय असं म्हणालो. मी ते हातात घेतलं आणि कामाला लागलो. तुम्हाला सांगतो, बाबूराव मेहत्रे देशातला सगळ्यात मोठा फिंगरप्रिंट सायंटिस्ट आहे. सायंटिस्ट. मला काय म्हणायचंय, ॲबिलिटी तुमच्यामध्ये असते. ती ॲबिलिटी ॲप्टिट्यूड टेस्टने जेव्हा तुम्हाला कळते, ती फक्त वापरायची असते. फक्त वापरायची असते.
मला तुम्हाला हे सांगायचं मुलांनो, की तुम्ही ना तुमच्यात पोटेन्शियल असतं, तुम्ही ॲबिलिटी आहे तुमच्यात असते, फक्त ती पूर्ण वापरत नाहीत. ती पूर्ण वापरायची असते. ओके, ती अर्धवट वापरायची नाही, हाफ हार्टेड जॉब करायचा नाही, पूर्ण करायचा, पूर्ण. मग बघा तुम्हाला अडचण येत नाही. 2 संपले. PAR. तिसरं काय? R म्हणजे रेस्पॉन्सिबिलिटी. काय भानगड काय माहिती आहे का? तुम्ही शाळेत जाता, तुम्ही कॉलेजमध्ये जाता, पण तुम्हाला कधी कळलं का की आपण का जातो? कोणाला कळलंय रे? कोणाला कळलंय? हात वर करा, तुम्ही का जाता? तुम्हाला सांगतो मी लेकरांनो, तुम्ही शाळेत का जाता? अभ्यास करण्यासाठी जाता. अभ्यास करून तुम्ही मोठे होणार असता. तुम्ही कॉलेजमध्ये का जाता? कॉलेजमध्ये पण अभ्यास करण्यासाठी जाता. अभ्यास करून तुम्ही स्वतः मोठे होणार असता, तुमच्या आयुष्याचं कल्याण होणार असतं, म्हणून तुम्ही जाता. हे किती लोकांना कळलंय? जर तुम्हाला कळलंय तर मग आईवडिलांनी अभ्यास कर म्हणायची काय गरज आहे? शिक्षकाने अभ्यास कर म्हणायची काय गरज आहे? तुम्हाला सांगतो, रेस्पॉन्सिबिलिटी घ्यायची असते. ही आपली जबाबदारी आहे. मी शाळेमध्ये जातोय, मी कॉलेजमध्ये जातो, मी अभ्यास करण्याचा. तुम्हाला पुन्हा सांगतो, अभ्यास या शब्दाचा अर्थ मी फक्त पुस्तकी अभ्यासापुरता कधीच बोलत नाही. मी असं कधीच म्हणणार नाही की फक्त डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, लॉयर व्हा, CEO, असं मी कधीच म्हणणार नाही. मी असं म्हणेन, कुठल्याही फील्डमध्ये जा, कुठल्याही. तुम्हाला स्पोर्ट आवडतं, स्पोर्टमध्ये जा. गाणं आवडतं, गाण्यात जा. कला आवडते, कलेत जा. मी असं एकदाही म्हणणार नाही याच फील्डमध्ये जा. कुठल्याही फील्डमध्ये जा, पण रेस्पॉन्सिबिलिटी घ्या, जबाबदारी घेऊन जा. जबाबदारी घ्या. बघा, सकाळी शाळा असते, उठावच वाटत नाही. सकाळी कॉलेज असतं, सकाळी क्लास असतो. सकाळचे 7 खूपच लवकर वाजतात. काय भानगड की काय नाही की सकाळचे 7 वाजतात, लवकर वाजतात. कसे वाजतात की काय नाही. आणि शाळेत गेलं, कॉलेजमध्ये गेलं, जर कॉलेज 5 वाजता संपणार असेल, ते 5 वाजतच नाहीत. याला काय म्हणायचं? याला म्हणायचं ड्युटी. याला रेस्पॉन्सिबिलिटी म्हणत नाहीत. पाट्या टाकणे. शाळेत जायचं म्हणून जायचं, माय बाबांनी पाठवलं. कॉलेजमध्ये जायचं म्हणून जायचं, पाट्या टाकायच्या. तिथून कुठं आपलं कल्याण करायचं? आपल्याला जर शाळेत जायचंय, आपल्याला जर कॉलेजमध्ये जायचंय ना, तर सकाळचे 7 आपोआप डोळे उघडले पाहिजेत आणि संध्याकाळचे 5 कधी वाजतात कळलेच नाही पाहिजेत. त्याला रेस्पॉन्सिबिलिटी म्हणतात. आणि ही ज्या लेकरांना कळाली, ते लेकरं मोठे झाली, आयुष्यामध्ये यश मिळालं, त्यांचं आईवडिलांचं नाव त्यांनी खूप मोठं केलं. रेस्पॉन्सिबिलिटी घेता आली पाहिजे, जबाबदारी घेता आली पाहिजे. का नाही घ्यायची? मला हे आश्चर्य वाटतं, का नाही घ्यायची? अरे तुला सांगतो मी, माझ्या वडिलांनी जर कधी 1 दिवस शाळा बुडव म्हणले ना, तर मी दिवसभर रडायचो. म्हणजे मला आठवतंय, 2री असताना मी 2रीला शाळेत गेलो, पण अण्णांनी जेव्हा मला शेतात घेऊन गेले, अख्खा दिवस रडायचो. बरं, नुसतं रडून थांबायचो नाही. ते म्हशी राखायचं असो, ते गाय राखायचं असो, ते कोळपा हाणायचं असो, की ते खुरपायचं असो, की कुठलंही काम करायचं असो ना, अख्खं काम करताना रडायचं. मला डोळ्याचे पाणी थांबायचं नाही, कारण माझ्या शाळा बुडली. पण तिथपर्यंत मी कधीच नाही थांबलो. घरात आलो, शेतातून घरी आलो की सगळ्यात पहिलं माझ्या वर्गमित्राच्या घरी जायचो. आज शाळेत काय शिकवलंय? 2रीला रे, 2रीला ती पाटी घ्यायची, ती पेन्सिल घ्यायची, आणि जे शिकवलं त्याच्याकडे बसून आधी समजून घ्यायचं, आणि मग दुसऱ्या शाळेत जायचं. 2रीचा विषय बोलतो मी, 2रीचा. इतकं वाईट वाटायचं मला, एवढं वाईट वाटायचं. माझ्या आयुष्यात मी कधी होऊन कॉलेज बुडवलंय. मी MBBSच्या 2nd इयरला होतो आणि पुण्यात काही कारणाने जावं लागलं होतं. तर बुधवारी सकाळी डॉक्टर तनखेवाल्यांचं लेक्चर होतं. बुधवारी सकाळी 8 वाजता. त्या एका लेक्चरसाठी पुण्यावरून मी आलो होतो. पुण्यावरून ते लेक्चर अटेंड पुन्हा परत गेलो पुण्याला. म्हणजे मला ना, तुम्हाला सांगतो ना, की मला असं वाटतं की नाही यार, हे सगळं आपल्यासाठी आहे. दिस ओनली फॉर मी. तुम्हाला हे का वाटत नाहीये? म्हणजे बघा, अभ्यास कर सांगायचं आईवडिलांनी, उठवायचं त्यांनी, झोपवायचं. अरे काय म्हणजे त्यांनी काय करावं, आणि तुम्ही कशासाठी आहे? तुम्हाला हे का कळत नाही पोरांनो? तुमची पण जबाबदारी आहे. तुम्हाला हे काय कळत नाही की तुम्ही अभ्यास केला? बघा, मी अभ्यास केला, ओके फाईन. कोण मोठा झाला? डॉक्टर विठ्ठल राणे मोठा झाला, पद्मश्री डॉक्टर तात्याराव राणे मोठा झाला. अरे आम्ही मोठे झालो, त्याच्यामुळे इनडायरेक्टली आमचे आईवडील मोठे झाले. अरे किती अभिमान आहे की आपल्यामुळे आपण आईवडिलांना मोठं करू शकतो. याच्यावर आणखी चांगलं पवित्र काम काय असू शकतं? असं का नाही वाटत तुम्हाला? वाटतं की नाही वाटतं? खरं? याच्यानंतर एकदाही अभ्यास कर म्हणायची गरज नाही पडली पाहिजे. प्रॉमिस मी. रेस्पॉन्सिबिलिटी. त्याच्यानंतर काय असतं रे? व्हेरी गुड. ई असतं, आणि ई इज इलिजिबल. इलिजिबल, पात्र व्हा, पात्र. आणि तुम्ही पात्र व्हावेत म्हणून आईवडिलांची खटपट असते. आईवडिलांची खटपट असते. कधी कधी आईवडील रागवतात, कधी शिक्षा देतात. तुम्हाला वाटतं
का रागवत असतील हे आम्हाला? कधी कंपॅरिझन करतात, हे मुलगा किती हुशार आहे, त्याला कशी मार्क पडले, ही मुलगी किती हुशार आहे, तिला कशी मार्क पडले, आपल्याला वाईट वाटायला लागतं. तिचंच उदाहरण सांगतात, त्याचं उदाहरण सांगतात. अरे कुणाचं सांगावं, चांगलंच नाही तर वाईटच सांगायचं का? तुम्हाला हे का कळत नाही की तुम्हाला एखादं चांगलं उदाहरण सांगितलं जातं, चांगल्या लेकराविषयी तुम्हाला गुणगान गायलं जातं, त्यालाच पालक म्हणतात, त्यालाच बापन माय म्हणतात. तुम्हाला वाईटच उदाहरण द्यायचेत नाही लेकरांनो. त्या तुमच्या कंपॅरिझनमध्ये तुमचं कुणाची जर कंपॅरिझन कुणाची आई आणि वडील करत असतील तर त्या कंपॅरिझनमध्ये द्वेष नसतो रे लेकरांनो. तुम्हाला का कळत नाहीये? त्या कंपॅरिझनमध्ये त्यांच्या मनामधली एक भूक असते, त्यांच्या मनामधली एक हाक असते, त्यांच्या मनातली एक इच्छा असते की माझ्या लेकरांनी पण तसं व्हावं, माझ्या लेकरांनी पण तसं करावं. त्या कंपॅरिझनमध्ये अडचण 100% नसते आणि तुम्ही तशी कधी घेत पण नका जाऊ. तुमचं जेव्हा कंपॅरिझन होतं ना, ते कोण करतं? कारण आम्हाला पण वाटत असतं की माझ्या पण लेकरांनी तसं बनावं. उदाहरण कुठंच देतात, एखाद्या चांगल्या लेकराचं उदाहरण देतात. काय चुकीचं त्याच्यामध्ये? त्याच्यामुळं कधीही आईवडिलांनी कंपेअर केलं, कधी आईवडिलांनी तुम्हाला रागवलं, तेच रागवू शकतात जे तुमच्यावर प्रेम करतात, तेच शिक्षा देऊ शकतात जे तुमच्यावर प्रेम करतात. तुम्हाला माहित नाहीये मुलांनो, प्रचंड प्रेम करतात. त्यांना वाटतं की माझं लेकरू खूप मोठा माणूस झाला पाहिजे. तुमची कॅपॅसिटी असो की नसो, तुमचं पोटेन्शियल असो की नसो, प्रत्येक बाबाला मायला वाटतं की माझं लेकरू जगातलं सगळ्यात मोठं लेकरू झालं पाहिजे. हे आई वडील आहेत रे, यांचं मन आहे, तुम्हाला नाही कळणार आहे. मायन बाप होईपर्यंत तुम्हाला हे कळणारच नाही कळणार आहे. म्हणून तुम्हाला पुन्हा सांगतो की कधी एखाद्या वडिलांनी तुम्हाला चांगले मार्क पडले नाहीत, तुम्हाला शिक्षा दिली, आईनं कधी रागवली, त्यांनी शिक्षा दिली, नका आदराज घेऊ मुलांनो. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. एखाद्या आईवडिलांनी तुम्हाला जेव्हा शिक्षा देतात ना, त्यांना किती वाईट वाटतंय मी शब्दात नाही सांगू शकत रे पोरांनो. तुम्हाला काय सांगू मी आता. म्हणजे ना, तुम्हाला भले ते शिक्षा देतील पण पुन्हा तेच रडत असतात रे, त्यांना जेवण जात नाही. कुठल्याच माईला बापाला आपल्या पोटच्या गोळ्याला शिक्षा वाटत नाही, आपल्या पोटच्या गोळ्याला राग वाटत नाही. पण त्यांचं सगळं हे प्रेम मनामध्ये ठेवून त्याच्या वर जाऊन ते तुम्हाला रागवतात, त्याच्या वर जाऊन तुम्हाला ते शिक्षा देतात. हे तुम्हाला माहिती आहे? त्याचं कारण एवढंच आहे की फक्त तुम्ही चांगले व्हावेत, तुमच्या आयुष्यात घडावेत. कधी कधी ते एक्स्ट्रा रागवतात. तुम्हाला वाटतं एवढं का रागवतात? कधीतरी एखादा रस्ता सांगता, ह्या रस्त्याला जाऊ नको, तुम्हाला वाटतं हा रस्ता चांगला आहे, हे का चुकीचं सांगतात आम्हाला. पण तुम्हाला सांगतो, त्यांचे ते आयुष्यातले अनुभव असतात, त्या रस्त्याने ते गेलेले असतात, त्यांना रस्ता त्या चुकीचा आहे कळलेला असतं, म्हणून ते सांगत असतात. त्याच्यामुळं आईवडिलांनी सांगितलेलं बारकाय नाही. कंपॅरिझन केलेलं कधीही प्रोत्साहन म्हणून घ्या, स्फूर्ती म्हणून घ्या, कधीच ते अदरवाईज घेऊ नका. माझा मुलगा प्रसाद संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलमध्ये होता आणि मलाही बोलवलं होतं त्याच कॉलेज स्कूलमध्ये एका कार्यक्रमाला. आणि त्याला प्रश्न विचारला माझ्यासमोर की तुझे भाऊ बहीण म्हणजे माझ्या मोठ्या भावांची मुलं डॉक्टर आहेत, एवढे मोठे मोठे डॉक्टर झालेत, त्याचं तुला प्रेशर येत नाही का? हा माझ्या मुलाला 10वीला असताना विचारला प्रश्न. प्रेशर येत नाही का? तो एकदम इतका अगदी सहजपणे फ्लुएंटली बोलून गेला, नो प्रेशर ॲट ऑल. वाय प्रेशर? इट इज माय इन्स्पिरेशन. म्हणजे हे प्रसादचे वाक्य होते की हे प्रेशर कसलं, हे माझं इन्स्पिरेशन आहे. ते डॉक्टर आहेत पण मला डॉक्टर व्हायचं, हे माझं इन्स्पिरेशन आहे. असं का घेत नाहीत तुम्ही? काय अडचण आहे? अडचण आहे काय? म्हणजे तुमचं जेव्हा कोणाशी कंपॅरिझन होतं, टेक ॲट द इन्स्पिरेशन. येस, आपणही तसं करू, असं घ्या आणि तसं करा. त्यांनी केलं लेकरांनी माझ्या, ही प्रूव्ड इट. बापाला खुशी झाली एकदम, मी हवेत चालतोय आता. मला तुम्हाला पॉईंट हा सांगायचा आहे की ही जी घटना मला वाटते अशी प्रत्येक बापाला वाटली पाहिजे, असं आपण काम करायला पाहिजे. नंबर 3, नंबर 4, त्याच्या पुढे काय रे आता? नंबर सांगा. N. What is N? N is a Nobel. N is? What is Nobel? पवित्र काम करावं, चांगलं काम करावं, असं प्रत्येक माईला बापाला वाटत असतं. कधी पण ना कुणाचे आई वडील भेटले ना आणि तुमच्या मुलाने काय केलं, माझं तुम्हाला माहिती आहे का? मला बरेच लेकरं सांगतात, साहेब ते आहे ना, ते माझा मुलगा आहे. मी बऱ्याच गॅदरिंगला जात असतो मी बऱ्याचशा उद्घाटन करण्यासाठी. एखादी मुलगी डान्स करायला आली ना, तर खाली बसलेले पालक, सर तुम्हाला माहिती आहे का, ती माझी मुलगी आहे. एखादा दुसरा पालक, सर तो आहे ना, तो माझा मुलगा आहे. एखादा अँकरिंग करतो ना, सर ते अँकरिंग करणारे माझे लेकर आहेत. म्हणजे ना, साध्या गोष्टी सुद्धा जेव्हा घडतात ना, तर आई आणि वडील असं म्हणत असतात की ते माझं लेकर आहेत, ते माझं लेकर आहेत, ते माझं. म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं काम करावं असं प्रत्येक मायलान बापाला वाटत असतं, नोबल वर्क करावं. आणि मी आता जसं प्रसादचं उदाहरण सांगत होतो, तो BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधनं MBBS झाला. 2000 मध्ये तो पास आउट झाला जानेवारीमध्ये, आणि तेव्हाच कोरोना आला.
कोरोना आला आणि ठरलं की सिनियर लोकांनी जायचं नाही, ज्युनियर लोकांनी काम करायचं, कारण सिनियरला आजार असतात डॉक्टरांनी. म्हणून ज्युनियर लोकांची टीम, त्यांचीच बॅच नेमकी तेव्हा पासआउट झालेली ज्युनियर मोस्ट डॉक्टरांची टीम कामाला लागली. तुम्हाला सांगतो, मला एकच मुलगा आहे आणि बाप म्हणून मी डॉक्टर आहे, तरी पण मला मनात वाटायला लागलं की आता हे लेकरू. तेव्हा इतकी भीती, अरे कसं प्रसाद, जाऊ द्या आपण इंटर्नशिप पुन्हा करू, नको हे सगळं करू. बघा तेव्हा खायला काही नाही, घरी बनवायला काही धान्य मिळत नाही. अरे तुम्हाला आश्चर्य सांगतो ना की पाव सुद्धा नाही मिळाला. म्हणजे त्या कॅन्टीनमध्ये एखादा ब्रेड मिळाला तर ब्रेडला काहीतरी जांबीम लावायचा आणि लेकरांनी कॅन्टीनमध्ये एखादाच ब्रेड दिवसभर खायला मिळायचा. आणि ते 1-2 दिवसाचा विषय कुठं होता, वर्षभराचा विषय आहे. 12 तास मास्क लावायचा, 12 तास पीपी किट घालायचं, घाम 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 सगळा. ते पीपी किट काढल्यानंतर शर्ट असं पिळलं तर पूर्ण घाम खाली पडणार, कारण ते एसी लावायचे नाहीत. म्हणजे किती सगळ्या गोष्टी तेव्हा घडलेल्या. आणि मग मला इतकं वाईट वाटायला लागलं सगळं बघून, लेकराचं एवढूसं लेकरू जस्ट पास झालेले MBBS. आणि मी त्याला मग पुन्हा दररोज फोनवर बोलताना, अरे ऐक रे माझं दादा, असं आपण हे करू, इकडे ट्रान्सफर करून घेऊन. पप्पा मी डॉक्टर कशासाठी झालोय, पेशंटसाठी डॉक्टर झालो. मी पेशंट, आणि आत्ता गरज आहे आपल्या देशाला, आणि मी पेशंटसाठी काम केलं पाहिजे. मी करणार, माझ्यावर सगळेच करतात, मी एकटा नाही आहे. 23-22 वर्षाचं हे लेकरू, 22 वर्षाचं हे वय, काय वाक्य आहेत त्याचे. अरे असं कसं वाटतं ना, असं बघा आता सगळ्या माझ्या अंगावर काटे आलेत. तर हे नोबेल वर्क प्रत्येक लेकरांनी करावं, प्रत्येक लेकरांनी, असं प्रत्येक बापाला मायला वाटत असतं, बरोबर. आणि त्याचा पुढचा काय राहिलं, व्हेरी गुड, लक्ष आहे तुमचं. पोटेन्शियल वापरा, ॲबिलिटीचा पूर्ण वापर करा, पोटेन्शियल ओळखून ॲबिलिटीचा वापर करा, रेस्पॉन्सिबिलिटी घ्या, एलिजिबल बना, नोबेल वर्क करा. हे सगळं करताना एक घटना घडत असते, आणि त्यासाठी टफ. टी इज फॉर टफ. काय असतं माहिती आहे का, सगळ्याच गोष्टी अगदी चांगल्याच घडतील असं नाही. कितीही चांगलं काम करणाऱ्याला अडचण येते, कधी अपयश येतं. फर्स्ट अटेम्प्टमध्ये पायजोडे यशच मिळालं नाही, उगीच डिप्रेशनमध्ये जायला लागतं. नाही जायचं पुराण, बिलकुल नाही जायचं. काही लेकरं माझ्याकडे येतात, सर आत्ता असं वाटतं 1.5 महिना एक्झाम पुढे आहे, महिन्याभर एक्झाम पुढे आहे, काही दिवस एक्झाम पुढे आहे, आता 16 दिवस एक्झाम पुढे आहे, 17 तारखेला एक्झाम आहे. माहिती आहे मला माहिती आहे ना. तर तुम्हाला सांगतो की एक्झाम पुढे लेकरं बोलत जातात, सर आता ना वर्षभर असं मला वाटलं की मी वर्षभर माझं पोटेन्शियलच वापरलं नाही. आत्ता माझ्या लक्षात आलंय की वर्षभर मी पोटेन्शियलच वापरलं नाही. आता का कळायला लागलं तुम्हाला, आता वेगळं काय घडलंय, आता का कळतंय की आता पोटेन्शियल वापरलं नाही. सगळ्याच लेकरांना एक्झामच्या पुढे कळायला लागतं की मी वर्षभर पोटेन्शियल वापरलं नाही. हे चुकीचं आहे मुलांना. मी नेहमी म्हणेल, मी सगळ्या पालकांना पण सांगेन की एखाद्या लेकराला एखादा अटेम्प्ट लागला ना, बिलकुल लागू द्या, 100% लागू द्या. मी त्या मताचा माणूस आहे. म्हणजे एखाद्या मुलांना रिपीट करायची गरज पडली, बिलकुल रिपीट करू द्या. पण तुम्ही जे म्हणता ना 11th आवरला, 1.5 महिना एक्झाम पुढे असल्यानंतर मी वर्षभर पोटेन्शियल वापरलं नाही, आता इथून पुढे पुन्हा एक तुम्हाला वर्ष मिळणार आहे ना. आता तुम्हाला हे एक्झाम पुरतच वाटतंय पोटेन्शियल वापरलं नाही, पुन्हा वर्षभर एक्झाम पुढे गेली की पुन्हा तुम्ही तुमचं पोटेन्शियल परत विसरून जाता. तसं करू नका. तुम्ही हे वर्षभर पोटेन्शियल वापरलं नाही, हे एकदा तुमच्या लक्षात आलं ना, ते जसंच तसं पोटेन्शियल पुन्हा वर्षभर वापरा, तुम्हाला यश मिळतं, 100% यश मिळतं. पण माझी अशी इच्छा आहे पालक म्हणून की पुन्हा 1.5 महिना एक्झाम पुढे असताना माझं पोटेन्शियल वापरलं नाही असं नका म्हणून. रिपीट करण्यासाठी माझं म्हणणं नाही. आणि तुम्हाला पुन्हा सांगतो, टफ एवढ्यासाठी बना की आयुष्यामध्ये ना सगळंच मनासारखं घडतच नसतं. या जगात असा एकही माणूस नाही, देव नाही तर, ज्याचं मनासारखं घडलंय. असं मनासारखं घडत नसतं. काहीतरी उंच वटे, काही चढ काही उतार आयुष्यात येत असतात. त्याच्यामुळे तुम्ही रफ आणि टफ असले पाहिजे. ओके, भलेही तुम्ही खूप अभ्यास केलाय, पण असं होतं की तुम्ही न वाचता तेच आलं, मग काय करायचं. पण त्याला ना आदरच नका घेत जाऊ. अपयश, तुम्हाला पुन्हा सांगतो मी, जे माणसं आयुष्यामध्ये अपयश मिळालं ती माणसं मोठी झाली, बाकी कोणीच मोठं झालं नाही. त्यामुळे ना समजा तुम्हाला कुणाला रिपीट करावं लागलं, करा, तुम्ही मोठे होता. म्हणजे याचा अर्थ असा नाही की फ्रेश लागणारी मुलं होत नाहीत मोठे, ते होतात, पण रिपीट करणं एवढे मोठे होत नाहीत. पुन्हा सांगतो. तुम्हाला म्हणाल की सर तुमचं काय,
तुमचं काय? तुम्हाला पुन्हा सांगतो की मला 14 गोल्ड मेडल आहेत आणि हे रेकॉर्ड आतापर्यंत कोणीच तोडलं नाही. तुम्ही कोणीतरी तोडा. 14 गोल्ड मेडल. आणि मी एकदम कमी बुद्धीचा प्राणी, प्रामाणिकपणे सांगतो, एकदम कमी. मला एकदा वाचल्यास पाठवत नाहीत, दोनदा वाचल्यास पाठवत नाहीत, तीनदा वाचल्यास पाठवत नाहीत, 10 वेळा वाचल्यास पण मला पाठवत नाही. मला साधारणपणे मला येण्यासाठी 20 वेळा वाचावं लागतं. फक्त एकच चांगली क्वालिटी माझ्यामध्ये आहे की माझी कष्ट करण्याची तयारी, किती पण. त्यामुळे मी मेडिकलची पुस्तकं पाठ करून मी 14 गोल्ड मेडल मिळवली ना. हे रेकॉर्ड कोणीच तोडलं नाही. पण तुम्हाला सांगतो मुलांनो, मी पण एकदा नापास झालोय, हे तुम्हाला माहित आहे. मी पण एकदा नापास झालोय. 14 गोल्ड मेडल घेणारा माणूस जर नापास होत असेल ना, तर बाकीच्यांचं काय? म्हणजे मला असं नाही म्हणायचंय, पण समजा कधी आयुष्यामध्ये अपयश आलं ना, आणि तुम्हाला पुन्हा सांगतो, मला वाटतं की मला जे यश मिळालं ना, केवळ मी नापास झालो होतो. MCH मास्टर ऑफ चिरुर्गी ही भारत देशातली मेडिकल सायन्स मधली सगळ्यात उंच डिग्री घेताना मी नापास झालो होतो. ओके, मी नापास झालो होतो. फक्त मी केवळ नापास झालो होतो म्हणून मी मोठा डॉक्टर झालो, नाहीतर झालो नसतो. पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने डोळ्याच्याच विभागात नापास झाले होते, म्हणजे डोळ्याचे डॉक्टर झाले. हे तुम्हाला माहित आहे. म्हणजे जगामध्ये, मी मुद्दाम पर्सनल उदाहरण सांगितली, पण जगात जेवढी काही लोक आहेत मोठी झालेली, त्या आयुष्यात नापास होतात. म्हणून तुम्ही टफ व्हा. उगीच्या उगी एखाद्या अपयशाला डिप्रेशनमध्ये गेलो, मनासारखं यशच मिळालं नाही, आता मी काही करूच शकत नाही, आता माझं सगळंच संपलं, हे चुकीचं आहे. 100%. तुमचं काहीही संपलेलं नसतं. कोण विचारतं रे डॉक्टर विठ्ठल लांडे नापास झाला, हे कुणाला माहितीये? डॉक्टर तात्याराव लांडे नापास झाले, कुणाला माहितीये? आणि कोण विचारतं? आमची तर अपॉइंटमेंट मिळालं की लोकांना, भेटायला पण मिळालं की लोकांना. माझ्याकडे कुणाला ऑपरेशन करायचं तर 3-3 महिने लाईन लावावं लागते. विचार करा तुम्ही. म्हणजे नापास होणं मोठा विषय नाही, पण ते नापास झालेलं ते वर्ष किती पोटेन्शियलनं, किती ॲबिलिटीनं, किती रेस्पॉन्सिबिलिटी घेऊन वापरायचं आणि कसं पात्र व्हायचंय हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि लास्ट, पॅरेंट्स. येस, पॅरेंट्स. मी एकाच्या दृष्टीनं बोलत नाही, सगळ्या पालकांकडनं मी बोलतोय. आणि शेवटचा विषय हा आहे पॅरेंट्स. येस इज सपोर्ट. येस इज. सगळ्याला सगळे पालक सपोर्ट करत असतात, तुम्हाला हे माहिती आहे. सगळ्याला सगळे पालक सपोर्ट करतात. पालक, आई आणि वडील हे असंच एक जगातलं रसायन आहे, हे कोणालाच कळलं नाही. ते मला थोडं कळलंय. हे एक असं रसायन आहे की लेकरांचं काही चुकलं 100% तरी त्यांना माफ करून त्यांच्या पाठीमागे उभा टाकतात. त्याला माय बाप म्हणायचं. लेकरांनी जर चांगलं काही केलं तर डान्स करतात, ते माय बाप असतात. सिरियसली. लेकरांच्या कर्तृत्वामध्ये स्वतःला पूर्णपणे बघतात, ते माय बाप असतात. हे माय बाप, हे रसायन म्हणत होतो मी, खूप वेगळंच असतं. तुम्हाला रागवतील, तुम्हाला चिडतील, तुम्हाला शिक्षा देतील, पण त्यांचं मन खूप वेगळंच बोलत असतं. आणि म्हणून तुम्हाला पुन्हा सांगतो लेकरांनो, समजा तुमच्या आयुष्यामध्ये एखादी वाईट घटना घडली तर सगळ्यात पहिलं आपल्या माईला आणि बापाला सांगा. ते तुम्हाला रागवतील, मारतील, पण तेच तुम्हाला सपोर्ट करतील. बाकी जग कोणी सपोर्ट करत नाही, कोणी करत नाही. तुम्ही कसंही करा, ते तुम्हाला छातीलाच लावून घेतील. आपलंच लेकरू म्हणून त्याला मायाने बाप असं म्हणतात. ते प्रत्येक मायाने बाप करतो. कळलं मी काय म्हणलं ते? आणि तुम्हाला आनंद झाल्यानंतर, म्हणजे तुम्ही काहीतरी चांगलं यश मिळाल्यानंतर त्यांनाच शेअर करा, त्यांनाच सांगा. कारण त्यांना होणारा आनंद हा त्यांच्या हृदयात होत असतो. हा हृदयातला आनंद बाकी जगात कोणालाच होत नाही, फक्त मायला आणि बापाला होत असतो. ते खूप वेगळा विषय रे. म्हणून म्हणालो की ते मायबाप झाल्याशी नाही कळत आहे. मला माहिती आहे ना, मी कधी डान्स करतोय ते. मी नेहमी म्हणतो ना, माझा बापाविषयी मी नेहमी सांगायचो ना, मी ठरून आलो होतो. की आज अण्णांचा विषय उद्याचा नाही. अण्णांना मी खूप मिस करतोय.
तुम्हाला सांगतो मित्र, मी आईवडिलांना होणारा आनंद हा खूप शब्दांच्या पलीकडचा असतो. तो फक्त त्यांनाच होऊ शकतो. त्याची अनुभूती, त्याचं फिलिंग हे फक्त त्यांनाच येऊ शकतं, हे कोणालाच येऊ शकत नाही. हे प्रत्यक्ष मी माझ्या माईच्या बाबाच्या डोळ्यात बघत होतो एवढे वर्ष. आणि आता मी माझ्या मुलाकडनं मी माझ्याच डोळ्यात बघतो. मला खूप प्राऊड फील होतं. हा MBBS झाला BJ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये. त्याने आता PG नीट दिली आहे प्रसादने. त्याचा 4695 देशातला रँक आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये बेस्टमधल्या बेस्ट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज देशातल्या कुठेही त्याला MS जनरल सर्जरी मिळतं. 1 रुपयाचा खर्च या लेकरावरती मी केला नाही. खूप प्राऊड फील होतं मला. आणि ही म्हणून तुम्हाला सांगत होतो ना, ही जी फिलिंग असते ना, हे मी अण्णांच्या डोळ्यात बघत होतो, माईच्या डोळ्यात बघत होतो ना, आता मी माझ्याच डोळ्यात बघतो. असं प्रत्येकाने, प्रत्येक मायबापांनाही बघायचा चान्स तुम्ही दिला पाहिजे रे पोरांनो. ही फिलिंग त्यांच्या डोळ्यात आली पाहिजे. हे तुमचं काम आहे, हे तुमचं काम आहे. असं तुम्हाला नाही वाटत आहे का? असं मला वाटायचं बॉस. म्हणजे मी असं मला काय सांगा, मी आता एक दिवशी एकदा ना माखेगावमध्ये, माझ्या गावामध्ये असेच काही नेते मंडळी गेली होती. आणि तिथे एक बैठक भरली, इलेक्शनच्या अगोदरचा विषय. एक बैठकीमध्ये मग सगळेजण बसले, अण्णा पण बसले होते आमच्या गावातल्या सरपंचाच्या घरी. हे सगळं तिथल्या एका नेत्याने मला तिथूनच फोन करून सांगितलेला किस्सा सांगतो. अण्णा पण तिथे बसलेले होते. आणि मग सगळे तुम्ही परिचय करून द्या, तुम्ही परिचय करून द्या, तुमचा परिचय द्या, तुमचा परिचय द्या, तुमचा परिचय द्या, असं करत करत अण्णांपर्यंत आलं. अण्णांना पण म्हणाले तिथले सरपंच, अण्णा तुमचा परिचय करून द्या. बघा माझ्या बापाने कसा परिचय करून दिला. माझा परिचय करून द्यायची काय गरज आहे? सगळा महाराष्ट्र मला ओळखतोय. हा माझा बापाचा परिचय. हा अण्णांचा परिचय. असा परिचय प्रत्येक बापाला करता यावा, असं का नाही करायचं? आपण करायचं आहे ना. खरंच रे पोरांनो, खरं सांगतो, मला खूप मजा आहे याच्यामध्ये, खूपच मजा आहे. म्हणजे ही मजा आहे ना, ही फिलिंग आहे ना, तुम्हाला घेता आली पाहिजे. काय मजा आहे याच्यामध्ये. मी म्हणालो नाही, तुम्ही असं प्रत्यक्ष जगलोय, असं प्रत्यक्ष दिवसेंदिवस, असं मिनिट ना मिनिट, सेकंद ना सेकंद. आणि मी हे प्रत्यक्ष अनुभवलंय. हे काय प्रेम असतं, काय तोरा असतो, ते काय म्हणजे शब्दांच्या पलीकडे सगळ्या घटना घडत असतात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत होतो, कधीही वाईट निर्णय घेऊ नका, कधीच डिप्रेशनमध्ये जाऊ नका, कधीच कुठली तरी वाईट घटना घडावी असं कधीच करू नका. मोबाईलमुळे डिस्ट्रॅक्शन होईल असं अजिबात वागू नका, अजिबात वागू नका. हो, ऑनलाईन शिक्षण पद्धती होती, मोबाईलची गरज होती, आईवडिलांनी कर्ज काढून कष्ट करून मोबाईल घेऊन येलेले असतात. ते रागवणार तुम्हाला, 100% रागवणार. तुम्हाला माहीत नाही, कित्येक आईवडिलांची घरं लातूरमध्ये केलीत, येणं जाणं करतात, आईला सोबत ठेवतात. कित्येक आयांनी नोकऱ्या सोडल्यात, शिक्षण त्यांचं प्रॅक्टिस सोडून इथं बसलेत. असे कित्येक उदाहरणं माझ्यासमोर आहेत. मी दररोज ह्या लोकांना भेटतो, दररोज. मग मला सांगा, एवढे जर ते आईवडील करत असतील ना, काय उद्देशाने करतात हे सगळं? सपोर्ट म्हणत नाही तुम्ही याला? हे फक्त तुमचं भविष्य बघण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे का, रागवतात. एखादा जर तुमचा विषय एखादा कडक चांगला विषय झाला ना, समजा तुम्हाला केमिस्ट्री खूप कडक झाली, समजून घ्या, फिजिक्स खूप चांगलं येतं, बायोलॉजी खूप चांगली झाली. हे कधी चांगलं होतं माहिती आहे का? एखादा टीचर शिस्तबद्ध आहे, एकदम कडक आहे. कधी कधी त्या टीचरचं कसं होईल त्याला शिव्या आपण घालतो, तेव्हा घालतो, मान्य आहे मला. त्याची खूप राग येत असतो, त्याचा प्रचंड राग येतो, कारण तो कडक असतो, येतो राग. पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जेव्हा यशस्वी होता ना, तेव्हा तुम्ही सांगता, बॉस हे जे मला यश मिळालं ना, त्या कडक मास्तरामुळे मिळालं, म्हणता ना. म्हणून एखाद्या माणसाने तुम्हाला रागावलं, एखादी आई कडक आहे, एखादे वडील कडक आहेत, समजून घ्या की ते तुमच्याविषयी खूप कन्सर्न आहेत. आणि पुन्हा तुमच्या मोठे झाल्यानंतर तुम्ही आयुष्यामध्ये सांगाल, मी बनलो ना माझ्या बापामुळे, बनलो अत्यंत कडक माणूस. मी बनलो ना माझ्या मायमुळे, बोललो हे एवढी कडक, बाप रे बाप, शिस्तप्रिय माझी आई. हे कधी म्हणता तुम्ही? जेव्हा तुम्ही कवित्री आयुष्यात बनता. त्यामुळे एखादा माणूस कडक आहे, शिस्तबद्ध प्राणी आहे, तर त्याला अदरवाईज घेऊ नका. ती शिस्त, ते कडकपणा, ते शिक्षा, ते रागावणं हे तुमच्या भल्यासाठी आहे, हे मात्र तुमच्या अंतःकरणाला कळलं पाहिजे. आणि हे सर्व कळलं ना, ते तुम्हाला 110% सपोर्ट करतील. आणि पालकांसाठी शेवटचा वर्ड, तुम्ही सगळेजण सपोर्ट करतात म्हणून तुम्हाला एक शब्द सांगतो,
एक शब्द सांगतो आणि तो शब्द खूप महत्त्वाचा आहे. कुठला शब्द आहे तो? की तुम्ही सगळेजण सपोर्ट करताना, तर माझी एक छोटी विनंती आहे की लेकरांना वेळ द्या. एक विनंती आहे, लेकरांना वेळ द्या. हां, मला अनेक वेळाने प्रश्न विचारला जातो की डॉक्टर विठ्ठल लहाणे तुम्ही लेकरांना वेळ देता का? तुम्हाला पुन्हा सांगतो, डॉक्टर विठ्ठल लहाणे 5:45ला काम सुरू करतात दररोज आणि संध्याकाळी 6:30-7ला काम संपवतो. 13.25 तास काम मी दररोज न श्वास घेता करतो. दररोज मी कमीत कमी 10 ते 12 सर्जरी करतो. तर माझ्याकडे आज 350 सर्जरी वेटिंगला आहेत, तरी पण मी दररोज लेकराबरोबर जेवण करतो. दररोज लेकरा शेजारी जाऊन तासभर तरी बसतो. दररोज लेकरांना वेळ द्या. आणि तुम्हाला त्याच्या पुढच्या हाईट सांगतो, प्रसाद घडण्यामध्ये क्रेडिट माझ्या बायकोचं आहे, प्रामाणिकपणे सांगतो. मी तासभर वेळ देतो, पण माझी बायको डेंटिस्ट आहे. डॉक्टर कल्पना लहाणे डेंटिस्ट आहे, पण ती आहे ना प्रसाद, संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलमध्ये होता, डे बोर्डिंग शाळा आहे ती. त्या शाळेत तो सकाळी गेला की संध्याकाळी यायचा. तर प्रसाद शाळेत गेल्यानंतर ती प्रॅक्टिसला बसायची आणि शाळेतून येण्याच्या अगोदर ती घरी असायची. प्रसाद 10वीला जाईपर्यंत त्याला माहीतच नव्हतं की त्याची मम्मी प्रॅक्टिस करते. कळलं का मी काय म्हणलं ते? समजा आमच्याकडे बाकी सगळ्या सुट्ट्या असतात, रविवारी मी सुट्टी घेतो, पण आता बाकी जे हॉलिडेज तुमचे असतात, पब्लिक हॉलिडेज बाकीचे असतात जे की वर्किंग डेला येतात, त्या हॉलिडेच्या दिवशी माझी बायको प्रॅक्टिसला जायची नाही, ती घरात बसायची. म्हणून त्याला माहीतच नव्हतं की त्याची मम्मी प्रॅक्टिस करते. याला म्हणतात क्वालिटी वेळ देणं. लेकरांना वेळेची गरज असते, ती आपण पालक म्हणून वेळ दिला पाहिजे, क्वालिटी वेळ आपण दिला पाहिजे, ही माझी पालकांना विनंती आहे. आता टू समराईज पोटेन्शियल पुढे काय 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 एन व्हेरी गुड. तर मी आता तुम्हाला सांगतो आणि त्याच्या पुढे पुढच्या विषयाला जातो. पहिला विषय असा होता की मुलांनो, तुम्ही तुमच्यासाठी मन की बात मुलांसाठी माझ्या मनातली ही बात आहे. मन की बात माझ्या म्हणजे पालकांच्या मनातली, पालकांची मन की बात हे आहे की तुम्ही तुमचं पोटेन्शियल ओळखा. फक्त ओळखा नाही, पोटेन्शियल वापरा, पुरेपूर वापरा. तुमच्यात पोटेन्शियल आहे ते बाहेर काढा, त्याला 100% द्या. दॅट इज फर्स्ट. ॲबिलिटी ओळखा आणि त्या ॲबिलिटीप्रमाणे काम करा. रेस्पॉन्सिबिलिटी घ्या. तुम्ही शाळेत कॉलेजमध्ये फक्त तुमच्या आयुष्याचं कल्याण करण्यासाठी जाता, हे लक्षात ठेवा. हे करून तुम्ही इलिजिबल व्हा, पात्र व्हा, आईवडिलांना हवेत चालवा. एक सुंदर नोबेल काम करा, ज्याचा प्रत्येक माणसाला, पालक म्हणून पालकांना, शाळेतल्या शिक्षकांना, तुमच्या गावातल्या लोकांना तुमचा गर्व वाटावा, आपल्या तालुक्याला, जिल्ह्याला तुमचा गर्व वाटावा, आपल्या महाराष्ट्राला, देशाला तुमचा गर्व वाटावा, असं नोबेल काम तुम्ही करा. आणि हे सगळं करताना कधी आयुष्यामध्ये एखादं ऑड घडलं तर कोलमडून जाऊ नका. टफ व्हा. कारण चांगलं काम करताना वाईट अनुभव येत असते, ते वाईट अनुभव दूर करायचे असतात. आणि शेवटचं, ह्या सगळ्या कंडिशनमध्ये तुम्हाला सपोर्ट करणारा एकमेव माणूस, ज्याला मी भिंतीसारखे उभे राहतील असं म्हणतो, ते आहेत आई आणि वडील. आणि म्हणून त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा. हा आहे मन की बात तुमच्यासाठी, पालक म्हणून. साधारणपणे 21 मिनिटं माझ्याकडे आहेत आणि पुढचा विषय आहे एक भारतीय नागरिक म्हणून भारतातल्या नागरिकांसाठी, भारतीयासाठी मन की बात सांगणार आहे. माझी स्वतःची, सगळ्या भारतीयासाठी. दॅट अप्लाइज टू एव्हरीवन. आता जन्म झालेल्या लेकरापासून ते अगदी मोस्ट वयोवृद्ध माणसापर्यंतची एक मन की बात मी तुम्हाला सांगणार आहे. आता ही जरा जास्त बारकाईने ऐकायची. पहिली मन की बात व्यवस्थित कळली? किती जण फॉलो करणार आहेत? थँक्यू लेकरांनो, खूप बरं वाटलं, मन भरून आलं. तुम्हाला माहित नाही रे, मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. म्हणजे ना, मला माहित नाही, पण एक नातं तयार झालं लेकरांमध्ये, माझ्या ओपडीत जरी कधी आलो ना, मी लेकरं आले ना कोणी, मी त्यांना 4 शब्द बोलत राहतो. का बोलतो मलाच कळत नाही. कधी असं का घडतं हेही मला कळत नाही. अननोईंगली असं घडतं. कुणी का लेकरं येत नाहीत, कोणी का, त्यांना मी काहीतरी बोलत राहतो.
का माहिती आहे का? उदयजी बोलताना बोलत होते की तुम्ही एवढे असे येता, एका पायावर उभा टाकताय, तुम्हाला बसायला जागा नाही आहे का? तुम्हाला काय माहिती आहे? तुम्हाला हेच माहिती आहे की डॉक्टर विठ्ठल लहाने काहीतरी चांगलं सांगतील, बरोबर आहे ना? चांगलं सांगतील आणि तुम्हाला ते ऐकायचं आहे, बरोबर आहे ना? चांगलं कुणाला ऐकू वाटतं? चांगल्या माणसाला चांगलं ऐकू वाटतं. काहीतरी आयुष्यात चांगलं करायचं हे मनाची ध्येय ठेवणाऱ्यांना चांगलं ऐकू वाटतं. म्हणून तुम्हाला काहीतरी आयुष्यात चांगलं करायचंय, काहीतरी पवित्र काम करायचंय, काहीतरी मोठा माणूस व्हायचंय, आणि म्हणून तुम्हाला हे ऐकायचंय, हे मला कळलंय, आणि म्हणून मी तुमच्यावर आता खरंच लेकरांसारखं प्रेम करायला लागलो. आता हे नातं तयार झालंय आणि हे असंच नातं राहावं, तुम्ही खूप मोठे व्हावात, तुम्ही मला भेटावं अशी माझी अपेक्षा नाहीये. फक्त तुम्ही तुमच्या आयुष्यात मोठे व्हा आणि आईवडिलांना सांभाळा, एवढी मात्र 2 अपेक्षा निश्चित आहेत. आता मी भारतीय नागरिकांसाठी, भारतीयसाठी मन की बात सांगणार आहे. तुम्हाला पुन्हा सांगतो मी, मन की बात जसं उदयजी म्हणत होते की दिस हॅज बीन स्टार्टेड बाय आवर ऑनरेबल प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, आणि ते गेली अनेक वर्षापासून दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी या विषयावरती ते मांडणी करतात. खूप वेगवेगळे विषय घेऊन मांडणी करतात आपले ऑनरेबल प्राईम मिनिस्टर, आणि त्याच विषयाला घेऊन मला एक वेगळी मांडणी करायची आहे. विषय तो आहे, मथळा तो आहे. मला ऑनर्ड आहे की त्या मथळ्यावरती मी आज बोलतोय. पण तुम्हाला सांगू का, मला तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे? मला आपल्या देशाविषयी काय वाटतं, आपल्या देशातल्या नागरिकाविषयी काय वाटतं, याच्याविषयी मी थोडं सांगणार आहे. पुढच्या 20 मिनिटांमध्ये माझा विषय संपवणार आहे. त्यातला एक पहिला विषय आहे, जसे मी आता 6 पॉईंट सांगितले. पहिले किती पाठ झाले? आता पुढचे 6 पॉईंट सांगणार आहे. का सांगणार आहे? कारण हे 12 वर्ष आहे, म्हणून मला 12 पॉईंट सांगायचे असं मी ठरवून आलोय. त्यातला पहिला पॉईंट आहे, लक्षात ठेवा, स्वच्छता. बारका नाही का? स्वच्छता. तुम्हाला माहिती आहे का की आपल्या देशामध्ये जेवढे काही साथीचे आजार होतात, डॉक्टर म्हणून सांगतो, ते साथीचे आजार दुर्गंधीमुळे, अस्वच्छतेमुळे, कचऱ्यामुळे होतात. हे कळलंय तुम्हाला? म्हणजे 50% आजार जेवढे काही लोकांना होतात, डॉक्टर म्हणून सांगतो, ते आपण फक्त स्वच्छता ठेवून, आपली परिसराची, कुटुंबाची स्वच्छता ठेवून आपण 50% आजार टाळू शकतो. त्यात एक छोटं उदाहरण. त्यासाठी एक संस्काराची गरज पडते, आणि त्याला म्हणायचं स्वच्छतेचे संस्कार. आता जरा पॉईंट सांगतो, बरं बारकाय नाही का? मी बऱ्याच वेळा परदेशात जातो, आणि फिरण्यासाठी म्हणून मी स्वित्झर्लंडला जातो. माझ्या बायकोला, माझ्या मुलाला स्वित्झर्लंड खूप आवडतं. आम्ही खूप वेळा गेलो. आताही मी मागच्या महिन्यात जाऊन आलो. 10 ते 20 जूनमध्ये तिथेच होतो. तर तुम्हाला सांगतो मी की स्वित्झर्लंडमध्ये एकदा गेलो असताना, स्वित्झर्लंडमध्ये इंटरलाकन नावाचं एक छोटं गाव आहे, इंटरलाकन. त्या इंटरलाकनमध्ये तिथल्या लोकांपेक्षा भारतीय जास्त असतात. केवढे त्या तिथं पर्यटक म्हणून तिथं लोक येतात. ते इंटरलाकन खूप सुंदर गाव आहे. असं सगळीकडनं नद्याचे छोटे छोटे ओढे आहेत, ते वाहतात. त्याच्या बाजूने खूप सुंदर रस्ते आहेत. ते छोटे छोटे सगळे असे बगीचे आहेत. सगळे फुलं असतात. एकदम थंड वातावरण आणि स्वच्छ असतं. एकदम टकाटक ते गाव आहे. कुणाला पण बघा वाटतं. त्याच्या गावाच्या प्रेमात माणूस पडतो असं ते गाव आहे. मग आमचं तिथं गेल्यानंतर आम्ही गेलो, आणि मग मी पण असंच बाहेर संध्याकाळच्या फिरायला तिथे गेल्यानंतर तिथं ना सूर्यास्त खूप उशिरा होतो. ते बॉर्डरलाईनचे शहर आहेत ना, तर तुम्हाला माहिती आहे ना ग्रीनिश लाईन वगैरे कुठून जाते वगैरे सगळं माहिती आहे. हां, तर त्याच्यामध्ये जात नाही डिटेल मी तुम्हाला. तिथं आम्ही गेलो, आणि मी संध्याकाळी फिरण्यासाठी, संध्याकाळचे 10 वाजेपर्यंत तिथं सूर्य असतो मे जूनमध्ये. आणि त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळी तिथं फिरायला गेलो, आणि तिथे ना असं जाऊन एका बेंच, सगळीकडे बसायची सोय असते. थोड्या बाजूला थोड्या अंतरावरती कचराकुंडी असते. सगळी सिस्टीम टकाटक असते, आणि कुठं काही कचरा नसतो. तर ते बसलो होतो मी एका बाकड्यावरती. मी, माझी बायको, प्रसाद, आम्ही तिघे बसलो होतो. माझ्या शेजारी एक दुसऱ्या बाकड्यावरती एक भारतीय असंच कुटुंब बसलं होतं. त्यातला एक जण आईस्क्रीम खात होता. मी त्याच्याकडे बघत होतो. मी पण हॅलो हाय, मी आपल्या सगळ्यांना हॅलो हाय करतो. मला आवडतं ते. देशातला प्रदेशातला कोणी माणूस असो, मला रस्त्यात जरी क्रॉस झाला, मी कुठल्या देशात असत नाही, मी चालताना रस्त्यात कोणी क्रॉस झालं, मी हॅलो म्हणतो, गुड मॉर्निंग म्हणतो, गुड इव्हनिंग म्हणतो. ओळखीचं असो की नसो, मला छान वाटतं. ग्रीट करायला मला आवडतं. मी त्याला हॅलो म्हणालो, आणि ते सगळे लोक ग्रीट करतात, ते सगळे लोक हॅलो आहे म्हणतात. प्रत्येक माणूस असं म्हणतो. तर मग मी त्याला पण असं करत हॅलो केलं. मग त्याने आईस्क्रीम संपवलं, आणि त्याच्याकडेच बघत होतो मी. त्याला मला काहीतरी बोलायचं असं मला वाटत होतं, म्हणून मी बघत होतो. बरेच लोक माझ्या ओळखीचे कुठून निघत असतात. ते हळूहळू बघत असतात. मी नेहमी आपला टाय असा असतो, तिथे आपला जीन्स सेटमध्ये लोक बघतात की हेच डॉक्टर विठ्ठल लांडे आहेत का, असा विषय नेहमीच कुठं असतो. मग त्याच्याकडे बघत होतो. त्याने आईस्क्रीम संपवलं, आणि आईस्क्रीम संपल्यानंतर ते रॅपर आहे त्याचं आईस्क्रीमचं रॅपर असं इकडं पाहिलं. त्याला कचरा कुंडी कुठं दिसली नाही, जरा दूर होती. हे आपण जरा कंटाळेच माणसं असतो. मग ते कचरा कुंडी दूर होती म्हणून तर न उठलाच नाही. ते रॅपर घेतलं आणि क्षात ठेवलं.
मला खूप छान वाटलं. खिशात ठेवलं आणि मग पुन्हा आम्ही थोड्या वेळानं उठून गेलो. तो उठला, ते पण उठले आणि मग जाता जाता त्याने खिशातलं काढलं, कचरा कुंडीत नेऊन टाकलं. ते एवढंसं रॅपर होतं. मला इतकं छान वाटलं ना, किती छान वाटलं. भारतीय माणूस आहे इथं येऊन, त्याला किती छान, म्हणजे सगळे किती संस्कार आहेत ते. इतका आनंद वाटला मला. एक झाले काही दिवस आणि मग त्याच्यानंतर आम्ही स्वित्झर्लंडवरनं आलो मुंबईला. ह्या मुंबईच्या विमानामध्ये सगळे भारतीय बऱ्यापैकी असतात, कारण तिकडून येणारे सगळे मुंबईला येणार म्हणजे भारतीय जास्त असतात त्या विमानात, सगळे तेच पण होते. मुंबईला आलो आणि मुंबईच्या विमानतळावर आम्ही उतरलो. बघा बारकाईनं ऐका. आणि इमिग्रेशनची लाईन असते, म्हणजे देशातून बाहेरून आलो ना, तर इमिग्रेशनला पार करून शिक्का टॅम्प घेऊनच बाहेर जावं लागतं, का गेले होते वगैरे वगैरे चौकशी असते. त्या चौकशीच्या लाईनला मी उभा टाकलो. त्या लाईनला उभा टाकले ना, भरपूर काउंटर असतात, असे लाईनला उभा टाकलो. मी बघत होतो ही माणसं जी स्वित्झर्लंडमध्ये कचरा आईस्क्रीमचा खाल्लेला एवढा खिशात ठेवलेली माणसं तिथं लाईनला उभा टाकल्या पाण्याच्या बॉटल, सकाळी सकाळी पाणी पिऊन खाली, असं पाणी पिऊन बॉटल खाली, विमानतळावर लाईनमध्ये. हो, त्याच्यानंतर ते टिश्यू पेपर खाली. मला आश्चर्य वाटायला लागलं, आता हाच माणूस तिथं आईस्क्रीमचा रॅपर खिशात ठेवून त्या कचरा कुंडीत टाकला. भारतात त्यालाच काय झालं? काय झालं बाबा? असं काय घडलं बाबा? असं काय घडलं? म्हणजे मला काय म्हणायचंय, मला इतकं आश्चर्य वाटलं. अरे राजा, म्हणजे तिथं चालत नाही म्हणून का भीतीपोटी तुम्ही असा कचरा खिशात ठेवला? इथं चालतंय म्हणून का आपल्या देशाचं काही चांगलं घडणारच नाही म्हणून कसं करायचं? म्हणजे ना, मला काय म्हणायचंय, म्हणून माझा पहिला शब्द आहे स्वच्छता, त्याच्या पुढचा महत्त्वाचा शब्द आहे स्वच्छतेचे संस्कार. दुसरा काय शब्द आहे? संस्कार. संस्कार खूप महत्वाचे आहे. त्यासाठी नियम नाही लागले पाहिजेत, नियम लावायची गरज नाही पडली. शिक्षा, इथं कचरा टाकला तर शिक्षा, इथं कचरा टाकला तर शिक्षा द्यायची काय गरज आहे? कचरा कोण तयार करतं? कचरा आपण तयार करतो. घाण कोण करतं? घाण आपण करतो. जर मला सांगा, जर आपल्या स्वित्झर्लंडमध्ये तो कचरा खिशात जातो, तर इथं कमीत कमी कचरा कुंडीत तरी टाका. काय अडचण आहे? मला असं म्हणायचंय, आपण एक सुज्ञ भारताचे नागरिक आहात, सुज्ञ भारताचे नागरिक आहात. आपल्यामध्ये वेगळे संस्कार आहेत. आपलं संस्कार सगळं जग बघतंय मित्र, जग बघतंय. तुम्ही किती देशात फिरलात माहित नाही, पण मी प्रचंड देश फिरतोय. दरवर्षी मी खूप देशामध्ये फिरतोय आणि मी देश बघतोय. आपल्याकडे खूप लोक आदराने बघतात, खूप आपल्याकडे संस्कारित दृष्टीने आपल्याकडे लोक बघतात. मग हे संस्कार आपण आपल्या देशात का नाही वापरायचे? तुम्हाला माहिती आहे का, स्वच्छ भारत अभियान नावाचं अभियान गेले अनेक वर्षे केंद्र सरकार वापरतंय. किती अनेक वर्षापासून हे राबवलं जातंय. खरंच आपण हे स्वच्छता अभियान राबवलंय? मग अडचण कुठे आहे? अरे एवढं लोकसंख्या आहे, एवढं पॉप्युलेशन आहे. आपण जर प्रत्येकाने ठरवलं की घरामध्ये स्वच्छता, स्वच्छतेचे संस्कार लेकरांना, स्वच्छतेचे संस्कार स्वतःला, घर स्वच्छ आहे, परिसर स्वच्छ आहे, गाव स्वच्छ आहे, तालुका स्वच्छ आहे, जिल्हा स्वच्छ आहे, महाराष्ट्र स्वच्छ आहे आणि भारत देश स्वच्छ आहे. काय अवघड आहे? कोण करायचं हे? कधीपासून करायचंय? आज 1 जुलैला सगळ्यांनी शपथ घ्या. डॉक्टर म्हणून सांगतो की इथून पुढे आपण कचरा होऊच देणार नाहीत, आणि कुणी केला तर आपण उचला. 2दा 3दा. बरेच लोक म्हणतात काही नसतं लाणे साहेब, आपण उचला दुसरे टाकतात. अरे असं म्हणून कसं चालायचं? कुणीतरी करायला पाहिजे ना, कुणीतरी केलं असेल ना, कुणीतरी केलंच असेल ना, आपण का नाही करायचं? म्हणून एखादी चांगली गोष्ट आपल्यापासून सुरू व्हावी, असं वाटत नाही का? असं मला वाटतं बघा, असं मला वाटतं. आणि म्हणून ना, तंबाखू खाऊ नये, कुठेही थुंकू नये, त्याच्यामुळे होणारे आजार वाईट आहेत, म्हणजे ते जर्जर आहेत, ते चांगले होणारे आजार नाही आहेत. तंबाखू गुटख्यामुळे कॅन्सर खूप जास्त लोकांना होतो. आणि कुणीच खाऊ नये, कुठलंच व्यसन करू नये, त्यात काही चांगलं नसतं. असं काहीच नाही की व्यसन केलं म्हणजे माणूस मोठा होतो, व्यसन न केलं तरी होतो. मी आयुष्यामध्ये साधी सोप पण नाही खाल्ली, काय अडचण आहे? दारू काय असते तर माहीतच नाहीये, कुठं असते हे पण माहीत नाहीये, काय अडचण आहे? काहीच अडचण नाही ना. 53 वर्षाचा होतोय आता. पुढच्या 10 जुलैला मी 53 वर्षाचा होतोय, अर्ध्याहून जास्त म्हातारा होतोय. काय अडचण आली? व्यसन नाही केलंस? काहीच नाही अडचण आहेत. असं काहीच नाही की व्यसन करायला पाहिजे. पण तुम्हाला सांगतो मी, व्यसन करू नका, कुठेही थुंकू नका, आणि 100% आपला देश स्वच्छ करा, असं एक मला सगळ्यांनी आज प्रॉमिस द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचे तुम्ही लेकर आहात, तुम्ही करायचे, तुमच्यापासून सुरू करायचं. प्रॉमिस मी? पहिलं स्वच्छता, नंबर 2 संस्कार, स्वच्छतेचे संस्कार, नंबर 3 समाज उपयोगी कार्यक्रम. समाज उपयोगी कार्यक्रम, समाजाच्या
उपयोगासाठी, समाजाच्या कल्याणासाठी काही कार्यक्रम करायचा असतो. तुम्हाला माहिती आहे का, उदय देशपांडे एवढे दिवस सांगत होते तुम्हाला की 2011 पासून 2022 पर्यंत हा माणूस असा कार्यक्रम घेतोय. कशासाठी तुम्हाला माहिती आहे का, हे पुण्याचं काम आहे की दरवर्षी एवढे हजारात लेकरं ऐकतात आणि या हजारातल्या लेकरांमधले किती हजारात ऐकतात हे तर शब्दात नाही सांगू शकत मी. ह्या हजारातल्या लेकरांमधले समजा 100 जरी लेकरं सुधारले ना, पुण्य आहे का नाही. ह्याला समाज उपयोगी कार्यक्रम म्हणतात. राईट. म्हणून उदयजी देशपांडे समाज उपयोगी कार्यक्रम करतायत. त्यांच्या डोक्यात एकच आहे, त्यांना खूप लोकांचे मेसेज येतात, ते मला कधी कधी पाठवतात की देशपांडे सर, तुमच्यामुळे माझा मुलगा, माझी मुलगी आणि आमच्यातलं आईवडिलातलं लेकरातलं प्रेम वाढलं. ओके, लेकरं अभ्यासाला लागली, लेकरांना यश मिळालं, लेकरांना सांगायची गरज नाही पडली, देशपांडे सर खूप पुण्याचं काम करतायत. हे असे मेसेज त्याला हजारात लाखात त्या माणसाला मेसेज येतात आणि त्याला असं वाटतं की काही नाही लाणे सर, तुम्ही या लेकरांसाठी बोला आणि जा, बस एकच विनंती माझी तुम्हाला की तुम्ही फक्त आमच्या लेकरांसाठी येत जा. मला म्हणायचं, ह्याला म्हणायचं समाज उपयोग कार्यक्रम. उदय देशपांडे मोठा माणूस आहे, खूप पैसे कमवतो, हे तुम्हालाही माहिती आहे. त्याचं खूप मोठं सेंटर आहे, महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं कौशल्य विकास सेंटर त्याच्याकडे आहे, महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं. त्यांच्या शाखा मुंबईत आहेत. त्यांना हे कार्यक्रम सांगितलं तर चालतं. म्हणून म्हटलं पैशावाला माणूस आहे, तुम्हाला कोणाला पैसे पाहिजे सांगा. मला सांगण्याचा उद्देश हा आहे की अशा प्रकारचं त्यांचं MD प्रतिष्ठान, त्यांचे सगळे मेंबर आणि ते म्हणून कार्यक्रम करतात, ह्याला समाज उपयोगी कार्यक्रम म्हणतात. डॉक्टर विठ्ठल लहाने प्लास्टिक सर्जन आहेत. मी सगळीच प्रॅक्टिस काही मोफत करत नाही, मला खोटं नाही बोलता येत, मी पैसे घेऊन प्रॅक्टिस करतो, पण इमानदारीचे पैसे घेतो. हा शब्द जरा पुन्हा एकदा ऐका, इमानदारीचे पैसे घेतो. पण मला पण असं वाटतं की मी पण काही समाजाचं देणं लागतं, मी काम केलं पाहिजे. दुभंगलेले ओठ आणि टाळू या विषयावरती स्माइल ट्रेन अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही दररोज 2 ते 3 सर्जरी दररोज फ्री करतो. दररोज 18. आज सकाळी आता टोटल मी आज 11 सर्जरी केल्या, त्यातल्या मी 6 सर्जरी फ्री करून आलोय आज. गेली 18 वर्ष झालं मी दररोज 2-3 ॲव्हरेज, कधी कमी कधी जास्त, ॲव्हरेज 2-3 सर्जरी मी दररोज फ्री करतो. दररोज 18 वर्ष झालं. हे रेकॉर्ड कोणीच तोडलं नाही, कोणीच तोडलं नाही. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मोफत प्लास्टिक सर्जरी दुभंगलेले ओठ आणि टाळू या व्यंगावरती लहाने हॉस्पिटल लातूरमध्ये घडतात आणि रेकॉर्ड कोणीच तोडलं नाही. समाज उपयोगी कार्यक्रम. आणि मी एकदाही थकलो नाही, मला दररोज आनंद आहे. मी एकदा पण नाही थकलो, एकदा पण. मला आणखी आनंद आहे. मला अनेक आमची मुलं म्हणत, सर किती दिवस करायचं असं, आता बस झालं नाही का. मला असं वाटतं की आपलं दायित्व आहे. कधी काळी आपली गरज होती, ती देवाने आपली गरज पूर्ण केली आहे. आज आपली गरज समाजाला आहे, आज माझी गरज समाजाला आहे, हे मला कळलं पाहिजे आणि मग त्यांच्यासाठी आपण काम करायला पाहिजे. मी करतोय आणि मी करणार आहे. मला त्यात आनंद आहे, खूप मस्त आनंद आहे. म्हणून काय म्हणालो मी, नंबर 1 स्वच्छता, स्वच्छ भारत अभियान, स्वच्छतेचे. नंबर 3 समाज उपयोगी कार्यक्रम, स बरोबर. तर समाज उपयोगी कार्यक्रम हे आपलं दायित्व आहे. आपल्या परीनं तुम्ही लहान आहात, तुमचा समाज उपयोगी कार्यक्रम म्हणजे फक्त स्वच्छता, कुठं कचरा नका होऊ देऊ, हा समाज उपयोगी कार्यक्रम मी तुम्हाला देऊन जातोय. हे प्रत्येकासाठी आहे. बघा, समाज उपयोगी कार्यक्रम शब्दाचा अर्थ आहे, शिक्षक आहे ना, त्याने एक एक्स्ट्रा क्लास घ्या, समाज उपयोगी कार्यक्रम झाला. काय नाही, डॉक्टर आहे ना, 2 पेशंट फ्री बघा, समाज उपयोगी कार्यक्रम झाला. म्हणजे समाज उपयोगी कार्यक्रम करायचं ना, खूप मोठं व्हायची गरज नाहीये, पण आपलं काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी दायित्व लागतं, काहीतरी वेगळं लागतं, आपल्या प्रोफेशनच्या पलीकडे जाऊन आपण कधी करायचं असतं. आता मी असा वेड्यासारखं काम करतो, एवढी मोठी अपार्टमेंट आहेत, कामच काम आहे. आजही शेवटचं ऑपरेशन आज माहिती तुम्हाला, शेवटचं ऑपरेशन मी 5:44 संपवलंय. आज शेवटचं ऑपरेशन. त्याच्यानंतर मी तोंडावर पाणी मारलंय, असं ऑपरेशनचे कपडे काढलेत आणि हे कपडे घालून इकडे आलोय. बरोबर. असं करत असताना सुद्धा मी मुलांसाठी भाषणाला जातो. मला स्वतःला असं वाटतं की हे माझं दायित्व आहे, हे मी केलं पाहिजे. कारण जर तुम्हाला माहिती आहे का, एक छोटंसं नातं सांगतो कसे लेकरं घडतात. एका कार्यक्रमात मला आई या विषयावरती बोलायचा दिला विषय. आई कार्यक्रम होता घारेवाडी कराडमध्ये. घारेवाडी नावाचं एक गाव आहे, तिथं सुंदर कार्यक्रम असतात. विवेकानंद जयंतीनिमित्त कार्यक्रम होतात आणि मी त्यांना ते खूप वर्षांनी माझ्या मागे लागले आणि मी म्हणालो, त्यांना शब्द दिला की 12 जानेवारी ज्या वर्षी
रविवारी येईल त्या वर्षी मी येतो, रविवारशी मी येऊ शकत नाही कारण त्यांना दुपारचा वेळ पाहिजे होता. दुपारी जायचं तर रविवारशी मी जाऊ शकत नाही. मग 2012ला 12 जानेवारी रविवारी आली आणि त्यांनी मला तिथं बोलवलं. मी गेल्यानंतर त्यांनी आई हा विषय दिला आणि आई विषयावरती भाषण दिलं मी. आणि भाषण दिल्यानंतर इंद्रजित देशमुख त्याचा समारोप करतात. खूप छान बोलतात, हे चांगले वक्ते आहेत. इंद्रजित देशमुखांचं त्याचं माझ्या नंतरचं समारोपाचं भाषण असतं आणि ते बसून बोलतात. म्हणून असं ते बसले की मी पण ते शेजारी बसलो. माझ्या भाषणानंतर मध्ये एक ब्रेक होता आणि ब्रेकनंतर त्याचं समारोपाचं भाषण होतं. त्या भाषणामध्ये हे आता बघा, हे सांगतात इंद्रजित देशमुख सगळं सांगतायत. समारोपाचं भाषण इंद्रजित देशमुख बोलतात. ते म्हणाले काय झालं म्हणे आता की त्यांच्याकडे एकदम शिस्त. कुणाला 20 वर्ष ते 30 वर्षामधली मुलं आणि मुली 3000 असतात. ते फिक्स त्यांचं रजिस्ट्रेशन असतं, एकदम कडक. त्यांच्याकडे फक्त वही पेन असतो, कुठलाच मोबाईल नसतो. एकदम शिस्तबद्ध 3 दिवसाचा कार्यक्रम असतो. खूप सुंदर ते घेतात. आणि मग ते म्हणाले बघा आता काय झालं, विठ्ठल लहानेंचं भाषण झालं आणि एका मुलाने शिस्त तोडली, एका मुलाने नियम तोडले. म्हणजे ते असे सगळीकडे दोऱ्या लावून असतात, तर एका मुलाने दोरी तोडून दोरीच्या पाठीमागे जाऊन फोनवर बोलायला लागला, जिथं की फोन अलाउड नाही आहेत, फोनवर बोलायला लागला. ही त्याने शिस्त तोडली. शिस्त तोडल्यानंतर जे स्वयंसेवक होते त्यांनी त्याने पकडलं, त्यांना बोलायलाच तयार नाही. हे सगळंच इंद्रजित देशमुख सांगतात, त्यांच्या भाषेत बोलतोय मी. त्या स्वयंसेवकांनी त्याला पकडलं आणि ते बोलायला, त्याला काहीच बोलत नाहीत. अरे कुठे बोलतोयस, काय बोलतोयस तू, काय करतोयस, हे सगळं त्याला विचारतायत. पण हा हिरो त्यांना काही न बोलता फोनवर बोलतो, त्यांच्याकडे लक्षच घालत नाही. त्याच्यानंतर मग ह्यांनी उचललं त्याला, ह्या स्वयंसेवकांनी उचललं असं लिटरली चौघांनी धरून आणि नेऊन देशमुख सरांच्या पुढे ठेवलं. कारण ते त्याचे अध्यक्ष आहेत त्या प्रतिष्ठानचे, तिथे तेच कार्यक्रम घेतात. त्याच्यावर बसवलं. ह्या मुलांनी शिस्त तोडली सर, असा बोलला, कठड्याच्या बाहेर गेला वगैरे वगैरे. मग तो मुलगा म्हणला सर हो मला सगळं मान्य आहे, फक्त मी का शिस्त तोडली एवढा एकच प्रश्नाचं उत्तर मला देऊ द्या, त्याच्यानंतर मला जी शिक्षा द्यायची ते द्या. तो मुलगा काय बोलला हे इंद्रजित देशमुख सांगतायत. काय बोलला तो मुलगा? तो म्हणाला लहाने सरांचं मी भाषण ऐकलं आई या विषयावरती, आणि सर तुम्हाला सांगू का, उगीच एक छोटंसं माझं नाईचं भांडण झालं होतं, छोटंसं 7 वर्षापूर्वी. आणि गेली 7 वर्ष मी माझ्या आईला बोलतच नव्हतं. ते लहाने सरांचं भाषण ऐकलं, राहवलंच नाही. मित्राचा फोन घेतला आणि आईला फोन केला आणि आईशी बोललो. म्हणजे मलाच कळत नव्हतं की आता मी काय म्हणायला पाहिजे, मी काय बोलायला पाहिजे. आणि म्हणून मग मला वाटायला लागलं की विठ्ठल लहाने खूप बिझी आहे, हो मान्य आहे, पण त्याने जर लेकरांसाठी 1 तासाचा वेळ काढला ना, तर ह्या लेकरांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल होतो, रिव्होल्यूशन होतं, क्रांती होते. आणि म्हणून याला मी समाज उपयोगी कार्यक्रम म्हणत असतो. एक नातं तयार होतं, एक बॉन्ड तयार होतो, त्याला मी इमोशनल बॉन्ड EQ असं म्हणत असतो. आयुष्यामध्ये जेवढी लेकरं यशस्वी झाले, IQ म्हणजे इमोशनल IQ इंटेलेक्च्युअल क्वेश्चन यापेक्षा EQ इमोशनल क्वेश्चन जास्त महत्त्वाचं आहे, हे मला कळलं. आणि मुलांना तुम्हाला सांगतो मी नेहमी ना पॉझिटिव्ह विचार करतो. माहीत नाही मला कधी निगेटिव्ह विचार येतच नाही, कधीच येत नाही. म्हणजे समजा माझ्यासमोर माझा सख्खा दुश्मन, मला कोण दुश्मन नाही, पण समजा सख्खा दुश्मन जरी कोणी उभा टाकला सख्खा, मी त्याच्याविषयी कधीच निगेटिव्ह विचार करत नाही. मला काय वाटतं ह्याला कशी मी मदत करावी. एकदाही चुकूनही माझ्या मनामध्ये त्याच्याविषयी ईर्ष्या, द्वेष, राग कधीच नाही. सुरुवातीच्या काळात लोक माझ्यावर खूप जळायचे, आता जळत नाहीत. विषय चांगला झाला आहे. आता म्हातारा पण झालो हे पण एक कारण आहे. तरुण असताना लोक जळायचे, आता जळत नाहीत लोक, ही चांगली गोष्ट आहे. पण तुम्हाला सांगतो ना, पण तेव्हा मला माहीत असायचं की ह्याच्या मनात काय सुरू आहे, पण मला कधी त्याचं वाईट नाही वाटलं. मला आजही वाटतं ना, समजा मी 5 मिनिटं कोणाच्या लग्नात जरी गेलो, माझ्या शेजारी कोणी बसलं ना, त्याला 4 शब्द चांगले सांगून येतो. ओके, तर नवरा बायकोला त्यांचं अभिनंदन करण्यासाठी गेलो, तिथं पण त्यांना 2 शब्द चांगले सांगून येतो. माझ्या शेजारी समजा मी कुठे चाललोय आणि कोणी बसलं ना, त्याला पण 4 शब्द मी चांगले सांगतो. मला ना पुन्हा म्हणजे आयुष्यामध्ये मला असं वाटतं ना की माझा सेकंद, मिनिट, मिलीमिनिट, काय मायक्रो सेकंद हा फक्त काहीतरी चांगलं सांगण्यासाठी वापरला गेला पाहिजे. हे आपलं दायित्व आहे, हे आपलं कर्तव्य आहे, आपण करायला पाहिजे, कारण आपण भारत देशाचे नागरिक आहेत. अरे यार, एवढ्या पवित्र देशाचे नागरिक आहेत. या देशामध्ये इतकी मोठी मोठी लोक होऊन गेली, त्यांच्या पायावर पाय ठेवून आपल्याला पण चालायचंय, का नाही चालायचंय. इतके दिग्गज लोक आपल्या देशात होऊन गेली, एवढे मोठे लोक होऊन गेली, एवढे महान लोक होऊन गेली. आपण त्यांच्या पाऊल खुणावर चालायचं नाही तर कधी चालायचं, असं मला प्रत्येक क्षणाला वाटत असतं. आणि त्याच्यापुढे मी तुम्हाला सांगत होतो, पहिला शब्द सांगितला मी, स्वच्छता, संस्कार, समाज उपयोगी कार्यक्रम जेवढे जमेल तेवढे करा.
चौथा शब्द सांगणार आहे. त्याचं नाव काय? स्वयंशिस्त. काय? स आणि चौथं स. स्वयंशिस्तमध्ये कसं असतं बघा, सिग्नलवर तुम्ही चाललेत, सिग्नलवर सिग्नल पडलं ना तरी तुम्ही गाडी पुढे, स्कूटी निघालीच सगळ्या लेकरांची माझ्या. कारण ट्युशनला उशीर होतो, नका करू लेकरांना. त्या 2 मिनिटांनी काही फरक पडणार नाही, 2 मिनिटं लवकर निघा. ही चांगली गोष्ट नाही आहे. समोरून कोणीतरी येतं, ॲक्सिडेंट होतात, कोणीतरी करतं म्हणून आपण नका करू. आपण पार्किंग करताना 100 वेळा विचार करा, इथं दुसऱ्याला पण पार्किंग करायची असते. ओके, गाडी काढताना दुसऱ्याची गाडी निघावी याचा पण विचार करा. ही शिस्त अवघड आहे? ही शिस्त अवघड नाही आहे, पण की आपण किती जण पाळतो ही शिस्त? तुम्हाला माहिती आहे का, आता मी स्वित्झर्लंडमध्ये होतो, तिथं कुठून आपण रस्ता क्रॉस करायचा, त्या लाईन असतात, आपण त्याला झेब्रा क्रॉसिंग असं म्हणतो. त्या लाईन असतात, त्या लाईनवरनं समजा कितीही स्पीडनं गाड्या येत असतील, तिथं सगळ्याच गाड्या खूप हायफाय असतात, ते श्रीमंत लोक आहेत, तर त्या कितीही स्पीडनं गाड्या येत असतील, आपण जर क्रॉस करण्यासाठी फक्त पाहिलं, आपण तिथं गेलो पण नाही, पण समजा आता आपला असा रस्ता आहे, असा रस्ता आहे, आणि आपण त्या लाईनकडे जर उभा राहिलो बघून, लाईनकडे बघून, म्हणजे आपल्याला ती लाईन क्रॉस करायच्या, आणि गाडी येत असेल ना, गाडी तिथे एका जागेवर थांबते. त्या रस्त्यावर आपण गेलो पण नाही, याचा अर्थ आपण तिकडे तोंड करून उभा टाकलोय, म्हणजे तो रस्ता आपल्याला क्रॉस करायचा आहे. आणि आपण जाईपर्यंत ती गाडी हलवत नाहीत. पाठीमागे 100 गाड्याची उभं लाईन टाकली तर हलवत नाहीत. शिस्त असते. तिकडे ना फार गर्दी नसते, पण परवा आम्ही गेलो, एका ट्रेनला खूपच गर्दी होती, इतके लोक होते ना. माझा मुलगा म्हणला, पप्पा असं वाटतं की आपण मुंबईच्या लोकलमध्ये चालू, म्हणजे इतकी गर्दी तिथे होती. आणि अशी उभा टाकलो आम्ही. मला सांगा, आपली लोकल पकडण्यासाठी तुम्ही कधी बघितलं मुंबईमध्ये काय गर्दी करतात लोक, हे घुसत म्हणजे मी पण मुंबईमध्ये वाढलो, शिकलो, त्या ट्रेन्समध्ये घुसणे, अरे बाप रे बाप रे बाप, परीक्षा असते. आणि अशी गर्दी, अशी ताव अगोदर कसं घुसावं असं काय. आम्ही तिथे बघत होतो, अशी ट्रेन आली, फिक्स 2 मिनिटं उभा टाकत असते ट्रेन. आता 2च मिनिटं उभा टाकते म्हणलं असतं, संपलं, आपोआप दरवाजे बंद होतात. किती अवघड आहे सगळं कार्यक्रम. पण तुम्हाला सांगतो, एकाही माणसाने हालचाल नाही. सगळे माणसं आतले बाहेर आले, सगळे, प्रत्येक माणूस उभा टाकला, शिस्तीनं मध्ये गेला. 2च मिनिटात सगळे माणसं मध्ये गेले, कुठे गेले कळलंच नाहीत. फक्त शिस्त हा महत्त्वाचा विषय आहे. काय झालं असतं, 1 मिनिटामध्ये चेंगराचेंगरी झाली असती, 1 मिनिट शिल्लक राहिला असतं, आपण शिल्लक राहिले मिनिटाचं काय करायचंय, चेंगराचेंगरीमध्ये पुन्हा 5 मिनिटं गेले असते, ट्रेन निघून गेली असते. स्वयंशिस्त हा खूप महत्त्वाचा विषय आहे. स्वयंशिस्त हा सगळीकडे लागू पडतो. एकतर मी फक्त ते लेकरं मी दररोजच बघतो सिग्नलला म्हणून सांगितला हा विषय, पण तुम्हाला सांगतो सगळ्याच गोष्टीमध्ये, वेळेवर उठा, वेळेवर झोपा, अभ्यासाचे प्लॅनिंग करा, ठरलेल्या वेळेत अभ्यास करा. मला अनेक लेकरं विचारतात, किती अभ्यास करायचा सर, किती तास अभ्यास करायला पाहिजे सर. असं नसतं. काय असतं, शिस्तबद्ध अभ्यास. दररोज ठरला तेवढा अभ्यास करायचा म्हणजे करायचा. शिस्त म्हणजे शिस्त, ती 1 सेकंद ब्रेक नाही झाली पाहिजे. शिस्त म्हणजे तुम्हाला काय बोलतो मी, 4:44 मी काम सुरू करतो. आता हे 4:44 आले कुठून, 45 का नाहीत? शिस्त आहे, शिस्त. ओके, फक्त शिस्तीसाठी ते 4:44 आहेत. ठोका म्हणजे ठोका, शिस्त म्हणजे शिस्त. प्रत्येक माणूस. आणि तुम्हाला सांगतो की माझ्यासोबत आता 10-11 लोक मला ऑपरेशन थिएटरमध्ये लागतात, त्यांच्यासाठी शिस्त लागावी म्हणून मी 4:44 उभा असतो. माझं काम उशिरा सुरू होतं, कारण ही सगळ्यांची सगळी तयारी असते. मी ऑपरेशन करणारा डॉक्टर आहे. भूल दिल्यानंतर म्हणजे साधारणपणे 20-25 मिनिटं नंतर माझं काम सुरू होतं. ओके, पण 4:44 विठ्ठल लहाने दत्त म्हणून उभा असतो. का माहिती आहे का, प्रत्येकाला शिस्त लागली पाहिजे. म्हणजे तुम्हाला हे सांगायचंय मला की स्वयंशिस्त खूप महत्त्वाचा विषय आहे. आपण फक्त बोलणे आणि प्रॅक्टिकलिटीमध्ये आणण्यामध्ये फरक असतो. म्हणून तुम्ही तुमची शिस्त प्रॅक्टिकलमध्ये आणा, स्वयंशिस्त पाळा. आणि 5वं स आहे, आणि त्याला म्हणतात समर्पण. काय म्हणतात? कुठलीही गोष्ट घडायची असेल ना, समर्पण लागतं. समर्पण असंच घडत नाही. स्वयंशिस्त पाहिजे, समर्पण लागतं. स्वच्छता पाहिजे, संस्कार लागतात. समाजोपयोगी कामं करणे आहेत, त्यालाही समर्पण लागतं, उगीच करू शकत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीला स्वतःचं समर्पण झाल्याशिवाय, समर्पण केल्याशिवाय चांगल्या गोष्टी घडत नाहीत. हे तुम्हाला कळतं? तुम्हाला एक सांगतो, समर्पणचं छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो. मी छोटं तुम्हाला उदाहरण सांगतो. मोठेगावकर सरांचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. त्या माणसाच्या समर्पणामुळे लोकांच्या घरी होम ट्युशनला जाणारा माणूस स्वतःचं समर्पण केल्यामुळे आज मोठेगावकर कोचिंग क्लासेस हे महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे क्लासेस आहेत. हो की नाही? याला समर्पण म्हणायचं, समर्पण. माझ्या आयुष्यातलं एक समर्पण तुम्हाला सांगतो. मी 11वीला होतो आणि एक माणूस माझ्याकडे आला. त्यांचं नाव आहे हरिश्चंद्र सूर्यवंशी. त्यांना मी गुरुजी म्हणायचो. ते माझ्याकडे आले, ही गोष्ट 1986ची, खूप लांबच्या गोष्टी सांगतोय. ते माझ्याकडे आले, दाढी वाढलेली, पांढरी, 66 वर्ष वय,
आले आणि समोर हातात अशी लिस्ट होती, मुलांची लिस्ट होती. जेवढे जेवढे मुलं 10वीला मेरिट आले आणि ज्यांनी ज्यांनी शाहू कॉलेजला ॲडमिशन घेतलं त्यांची लिस्ट त्यांच्या हातात होती. त्याच्यामध्ये नेमकं मी पण होतो ना. ते आले आणि म्हटले मला जाधव सरांनी पाठवलंय. आमचे जाधव सर प्रिन्सिपल होते. आता जाधव सरांविषयी प्रचंड आदर आम्हाला. मी म्हणलं कसं काय? नाही काय नाही म्हणे, बसा समोर. आता एवढी दाढी वाढलेला, भगवे कपडे घातलेला, अरे समाजी माणूस, बसा समोर. बसलो आम्ही, मी आणि माझा मित्र. हा म्हणे विठ्ठल ऐक माझं, आयुष्यामध्ये जे इमानदारीने मिळतं, प्रामाणिकपणाने मिळतं, कष्टाने मिळतं ते चिरकाळ टिकतं. म्हणलं हो गुरुजी. म्हणून कष्ट करायचे असतात, लवकर उठायचं, लवकर झोपायचं, दररोज व्यायाम करायचे, प्राणायाम करायचे, योगासनं करायचे. म्हणलं हो गुरुजी. दंडबैठक काढायच्या. हो गुरुजी. काय करो, आई वडिलांनी तुम्हाला इथं पाठवलंय, फसवायचं नाही त्यांना. हो गुरुजी. असे म्हटले. आता हे गुरुजी कधी कटतील? आता हो ना, आम्ही 12वीचे गुरुजी. हो हो हो, डोळे असे करू करू हो हो गुरुजींना. गुरुजी गेले. 2 महिन्यांनी पत्र आलं गुरुजींचं. इमानदारी, कष्ट, प्रामाणिकपणा जे बोलून गेले तेच 5 पैशाचं पत्र पण आलं ना, ते आमच्या ॲड्रेसवर, तेच त्यात लिहिलेलं. आता काय करावं या गुरुजीला? पुन्हा 2-3 महिने झाले की पुन्हा गुरुजी आले, बसा समोर. पुन्हा इमानदारी, प्रामाणिकपणा, कष्ट, दंड, बैठका, व्यायाम, झोप, खाणं, आरोग्य, इमानदारी, प्रामाणिकपणा. तो काय करा म्हणलं या गुरुजीला, बस झाला यार, अभ्यास करू दे, 12वीचं वर्ष आहे, कळतं का तुम्हाला? असं म्हणलो नाही, पण मनातले मनात 11वीला तसंच, 12वीला तसंच. आता गुरुजी आले की दरवाजा कसा बंद करावा इतकंच विषय, बाकी काहीच नाही. पण ते बंद जरी केला तर खटखट खटखट खटखट, दरवाजा काढेपर्यंत बाबा जायचाच नाही. 11वी संपली, 12वी संपली, मेडिकलला नंबर लागला. पहिलं 1.5 वर्ष संपलं, गुरुजी आले नाहीत. बाबो म्हणलं बरं झालं रे. 1.5 वर्षानंतर दिवशी घरी गेलो तर दादा एका खुर्शीत, दादा म्हणजे मोठे बंधुपदाचे डॉक्टर तात्राणे एका खुर्शीत आणि गुरुजी दुसऱ्या खुर्शीत बसलेले. बाबा आता हा माणूस इथं कशाला आला असेल? आता दादांसमोर मला काहीच म्हणता येईल ना. जाऊन पाया पडलो गुपचूप, दोघांच्या पण निघालो. पाहिलं कुठं निघालास? आता कुठं निघालो? इकडं गेलो. इमानदारी, प्रामाणिकपणा, कष्ट, दंड, बैठका. मी म्हणलं हो गुरुजी, हो गुरुजी. बरं भानगडाशी दादांसमोर होते की आता नाही कसं म्हणा, मोठा झालो होतो पण दादांसमोर त्या माणसाला इतका घाबरायचो मी, त्याच्यासमोर हे सांगत होते. MBBSचे 4.5 वर्षे गुरुजींनी पिच्छा सोडलाच नाही. MBBS संपलं, MS जनरल सर्जरीला औरंगाबादला गेलो. लग्न झालं. लग्न झाल्यानंतर पुन्हा 1 वर्षभर गुरुजी नव्हते आले. त्याच्यानंतर एक दिवशी घरी गेलो तर बायकोला समोर माझ्या मांडी घालून बसवलंय आणि गुरुजींनी सुरू केले सांगायला, इमानदारी, प्रामाणिकपणा, कष्ट, दंड, बैठका, व्यायाम, झोप. गुरुजी म्हणलं म्हणजे खरं खरं नाही मनात, आता कसं कसं म्हणायचं ना, एवढा सिनियर माणूस कसं बोलायचं यांना? बरं वाईट काही सांगत नाहीत ना, कसं काय म्हणावं? जा तरी कसं म्हणावं, या तरी कसं काय म्हणावं काय? बरं आपल्याकडनं 1 रुपया नाही, चहाच्या अपेक्षा नाही, काहीच नाही. येणार, सांगणार, 10 मिनिटं बसणार, निघून जाणार. आता काय करावं माणसाला? MS जनरल सर्जरीला पिच्छा सोडला नाही. MCS प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी मुंबईला गेलो. पुन्हा 1-1.5 वर्ष गुरुजी आले नाहीत. तोपर्यंत मला मुलगा झाला प्रसाद. तो 9-10 महिन्याचा झाला. प्रसाद 9-10 महिन्याचा झाला तेव्हा MCS प्लास्टिक सर्जरी मी 2nd इयरला गेलो होतो. एक दिवशी घरी गेलो तर प्रसादला मांडी घालून बसवलंय आणि गुरुजींनी सुरू केलंय, इमानदारी, प्रामाणिकपणा, कष्ट. मी घरी गेलो. कल्पना म्हणजे माझी बायको अशी बसली होती, गुरुजी शेजारी बसले होते आणि प्रसाद पुढून बसला होता. म्हणलं ह्या लेकरांनी रडायला तरी पाहिजे ना, कशाला गप्प बसलाय? हे गुरुजी. MCS संपलं. बरं तिथं पण काय म्हणू गुरुजी ना की आता तुम्ही येऊ नका, कसं म्हणायचं? प्लास्टिक सर्जरी प्रॅक्टिस करण्यासाठी मग लातूरमध्ये आलो. वर्षभर काय गुरुजी नव्हते आले, वर्षभराने आले. हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट, विठ्ठल तुला माहित आहे ना? म्हण हो गुरुजी माहिती, मला माहिती. तसं नाही रे, प्रॅक्टिसमध्ये आलं, मोठं नाव झालं, पैसे आले की माणसाची इमानदारी, प्रामाणिकपणा हे निघून जातं. म्हणून तुला सांगायला आलो की इमानदारीनं मिळतं, प्रामाणिकपणाने मिळतं, कष्टाने मिळतं, तेच चिरकाळ टिकतं. नंबर 2, तू डॉक्टर आहेस, शरीर प्रकृती जपायची असते. रात्री अपरात्री जागत जाऊ नकोस. तुझी प्रकृती जप, तुझी लोकांना गरज आहे. व्यवस्थित जेवत जा, व्यवस्थित खात जा.
आता काय करा म्हणलं ह्या गुरुजीला, काय नाही, आता मोठा झालोय, माझं पोरग एवढं झालंय, तर आता ते सोडा की मला. आता हे मात्र एक 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर मी गुरुजींच्या प्रेमात पडलो. मी म्हणजे बघा, 1986ला गुरुजींनी येणं सुरू केलं आणि साधारणपणे 2003 मध्ये 17 वर्षानंतर गुरुजींच्या प्रेमात पडलो आणि मी गुरुजींना घरी जेवायला बोलायला सुरू केलं. पण जेवायला जरी गुरुजी घरी आले तरी ते एक सांगितल्याशिवाय, म्हणजे तो प्रसाद शेजारी बसणार, माझी बायको बसवणार, मला बसवणार, मांडी घालायला लावणार, आधी सांगणार, मग जेवणार, तोपर्यंत जेवणार पण नाही. मग या दिवशी काय झालं, 2006 मध्ये, आता 2006 मध्ये आपलं नवीन हॉस्पिटल बांधून झालं होतं, 2004 मध्ये बांधलं, 6 मध्ये गुरुजींना घरी आले होते. त्या दिवशी मात्र माझ्या डोक्यात उगीच संकल्पना आली की आज आपण गुरुजीला सोडायचंच नाही. जेवण झालं, 3 वर्षाचं प्रेम होतं, आणि जेवण झाल्यानंतर गुरुजीचा मी हात पकडला असा जाऊन. तेव्हा गुरुजीचं वय झालं होतं 86 वर्ष. 86 वर्ष. पण 86 वर्ष असतानाही गुरुजी 4 माळे पायी पायी यायचे माझ्या घरामध्ये. आज गुरुजी 104 वर्षाचे आहेत. आजही गुरुजी माझे एवढे तरुण आहेत. माझा त्यांना, म्हणजे मला खूप त्यांचा अभिमान आहे. आजही मी त्यांना भेटत असतो, आजही मी त्यांचं ऐकत असतो. आणि मी त्या दिवशी प्रेम आलं, खूप प्रचंड प्रेम त्यांच्यामध्ये माझं निर्माण झालं, माझ्यात त्यांचं निर्माण झालं, त्यांच्यात माझं निर्माण झालं. आणि गुरुजींचा मी हात पकडला आणि गुरुजींना म्हटलं, गुरुजी आज एक माझा प्रश्न आहे, त्याचं उत्तर मला पाहिजे. गुरुजी म्हणले, काय विठ्ठल, काय विचारतोस तू? म्हटलं, गुरुजी मला सांगा, गेली 20 वर्ष तुम्ही माझ्याकडे काय येता, तुमचा उद्देश काय? मला हे पाहिजे उत्तर. तुमचा उद्देश काय, तुम्ही येताच का? गुरुजींनी काय उत्तर दिलं बघा मुलांनो. गुरुजी म्हणले, काय नाही रे विठ्ठल. म्हणलं, काही नाही, मला उत्तरच पाहिजे. हक्क होता माझा प्रचंड. आणि गुरुजी उत्तर दिलं. गुरुजी म्हणाले, काहीच नाही विठ्ठल, तू एक भारत देशाचा चांगला नागरिक व्हावास म्हणून मी तुझ्याकडे पुन्हा पुन्हा येतो. ऐकलं? विठ्ठल लहाने एक भारत देशाचा चांगला नागरिक व्हावा म्हणून ह्या माणसानं त्याच्या आयुष्याचे 20 वर्ष समर्पित केले. समर्पण याला म्हणायचं मित्र हो, याला समर्पण म्हणायचं. आजही ना मला म्हणून म्हणालो की मला गुरुजींचा इतका आदर आहे ना, म्हणजे मी असं गुरुजींचं नाव जरी घेतलं ना माझ्या डोळे भरतात. मला प्रचंड त्या माणसाविषयी असताय. मला म्हणाले, तू चांगला मुलगा आहेस. मला असं उगीच वाटायचं म्हणजे विठ्ठल की तुला उगीच नजर लागू नये कोणाची, उगीच तुला कुठली तरी वाईट संगत लागू नये. आणि ना चांगल्या गोष्टी ह्या पुन्हा पुन्हा सांगा लागतात रे राजा. चांगल्या गोष्टी ह्या पुन्हा पुन्हा सांगा लागतात. वाईट गोष्टी सांगायची नाही गरज पडत. आणि चांगल्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगा लागतात हे मला माहिती आहे, म्हणून मी तुझ्याकडे यायचो. बस विठ्ठल, याच्या पलीकडे मला तुझ्याकडनं काहीच नाही पाहिजे. मला काय म्हणायचं आहे, जर गुरुजींनी 20 वर्ष समर्पित केले असतील मला फक्त चांगलं घडवण्यासाठी, तर माझं पण एक आद्य कर्तव्य आहे की तुम्हाला चांगलं घडवण्यासाठी मी 100 वर्ष समर्पित करायला पाहिजे. आपला देश चांगला घडण्यासाठी मी 100 वर्ष समर्पित करायला पाहिजेत, कारण मी त्या गुरुजीचा शिष्य आहे. ज्या माणसाने माझ्या पेशीमध्ये समर्पण घातलंय, पेशीमध्ये. म्हणजे गुरुजी ह्या विषयावरती मी तुम्हाला 12 तास देऊ शकतो. 12 तास. म्हणजे काय माणूस आहे तो, काय तेज आहे त्यांचं. तुम्हाला सांगतो मी, जर अशी माणसं आयुष्यामध्ये घडली, अशी माणसं आयुष्यात भेटली, त्यांनी त्यांचं आयुष्य समर्पित केलं एखाद्या माणसाला घडवण्यासाठी. आणि म्हणून म्हणालो की डॉक्टर विठ्ठल लहानेंचं दायित्व आहे ही लेकरं घडली पाहिजेत. विठ्ठल लहानेंचं दायित्व आहे की भारत देश घडला पाहिजे, भारत देश घडला पाहिजे. त्यासाठी मी समर्पित होण्यासाठी 100% तयार आहे. आणि माझ्या बोलण्यातले काही मिनिटं जास्त झालेत, पण मी शेवटचं 5 स झाले. पहिलं स, समाज उपयोगी कार्य म्हणा. 4 स्वयंशिस्त. एकदाच म्हणा रे. ग्रेट. 5 समर्पण. आणि शेवटचं स्वर्ग. आणि तो स्वर्ग कुठे? घरामध्ये स्वर्ग. कुठे? स्वर्ग हा आपल्या घरात असला पाहिजे. आणि ना प्रत्येकाने एकमेकावर प्रेम करायला पाहिजे. प्रत्येकाने. स्वर्गात काय असतं रे? किती जण स्वर्गात जाऊन आहेत? हात वर करा.
मी पण नाही. स्वर्गात जाऊन यायला मला एकही माणूस सापडला नाही आतापर्यंत. एवढी भाषणं केली मी. खूप लोक ठिकाणी विचारलं स्वर्गात कोण जाऊन आलं. पण एक गोष्ट सत्य आहे, स्वर्गाची व्याख्या आहे. काय व्याख्या आहे? स्वर्गामध्ये सगळ्यात चांगल्या 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 आणि चांगल्याच गोष्टी घडतात. कोणी कुणाचा द्वेष करत नाही, कोणी कुणाचा मच्छर करत नाही. प्रत्येक माणूस एकमेकावर प्रेम करतो. माणसांनी माणसाशी माणसासारखं वागावं, माणसांनी माणसाशी माणसासारखं प्रेम करावं, ही जी व्याख्या आहे त्याला स्वर्ग असं म्हणतात. बरोबर? आईनं लेकरावर, लेकरांनी आईवर, आईवडिलांनी आपल्या लेकरावर, आपल्या लेकरांनी आईवडिलावर, आपण सगळ्यांनी आपल्या कुटुंबावर, आपल्या कुटुंबानी आपल्या परिसरावर, आपल्या परिसराने आपल्या गावावर, जिल्ह्यावर, राज्यावर आणि देशावर प्रेम करावं. प्रेम त्याच्यामुळे एक स्वर्ग निर्माण होतो, स्वर्ग निर्माण होतो. आणि ते प्रेम करण्यासाठी ना छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोट्या छोट्या गोष्टी असतात, खूप मोठ्या गोष्टी लागत नाहीत. माझे एक मित्र आहेत SP सिंह म्हणून. उदय देशपांडे सरांनी जो पहिला कार्यक्रम ऑर्गनाईज केला, पहिला असा मी घडलो इथं लातूरमध्ये 1 जुलै 2011 याच सभागृहामध्ये. त्या कार्यक्रमाला हे SP सिंह होते उपस्थित. इथं ते CEO होते, IAS ऑफिसर आहेत. त्यांची माझी खूप चांगली मैत्री आहे, खूप चांगला मित्र आहे माझा. माझ्या बायकोचा मानलेला भाऊ आहे. म्हणजे असे अनेक नात्याने आम्ही एकमेकाला जोडलो गेलो आहे. तर SP सिंहाचा एक छोटा प्रसंग आहे की कुटुंबातलं प्रेम कसं असतं. SP सिंह दिल्लीमध्ये होते, गोरखपूरचे आहेत. गोरखपूर UP मध्ये गाव आहे, त्या गावचे ते आहेत. आणि दिल्लीला ते अभ्यासाला होते, अभ्यासाला बघा UPSC स्टडी करण्यासाठी. तर ते गावाकडे येताना तिथून दिल्लीवरनं त्यांच्या गावाला जी बस येत होती, ती बस पहाटे 4 वाजता पोहोचत होती. किती वाजता? 4 वाजता ती बस पोहोचायची, 4 वाजता. पण त्यांची आई दररोज 5ला उठायची, 5 वाजता पहाटे उठायची. आता ही बस 4ला पोहोचते, बस 4ला पोहोचते. मी जर घरी गेलो तर आईला 4लाच उठायला लागतं. उठेलच ना, बिचारी आई आहे ती. म्हणून हा माणूस 1 तास त्या बस स्टँडवर बसायचा, 1 तास बस स्टँडवर बसायचा आणि 5 वाजल्यानंतर घरी जायचा. पण हे सगळं त्याच्या आईला त्यानं कधीच सांगितलं नाही, कधीच. त्याच्या आईला वाईट वाटेल म्हणून कधीच नाही सांगितलं. आणि म्हणून हा माणूस यशस्वी होऊ शकला, म्हणून हा माणूस IAS झाला, IAS. हे तुम्हाला कळतंय मी काय म्हणतो ते? ह्याला बॉन्ड असं म्हणतात, ह्याला EQ असं म्हणतात. आपल्या प्रेमाच्या माणसाला त्रास कसा होणार नाही आपल्या कुठल्याच कृतीनं, हे ज्यांना ज्यांना कळलं ती लेकरं आहेत, ते स्वर्ग आहे, ते पालक आहेत, ते कुटुंब आहे. हे कुटुंब आपण तयार करायला पाहिजे. लग्नाच्या अगोदरचा विषय वेगळा असतो, जे काही मोठे लोक आहेत त्यांना सांगतो. लग्नानंतरचा विषय वेगळा असतो. लग्न झाल्यानंतर पर्टिक्युलरली मुलांच्या बाबतीत येणारी सून, म्हणजे मुलाशी आईचं नातं खूप छान असतं, पण सून आले की त्या आईचं आणि त्या मुलाचंच पटत नसतं. असं का होतं हे मला कधी कळलंच नाही. तोच मुलगा असतो, तेच सगळं घर असतं, तेच सगळं असतं, तेच विचार असतात, पण का पटत नाही हे मला कधी कळलंच नाही. कारण नजरिया बदलतो, उगी बघण्याची दृष्टी बदलते. खरं तर असा काहीही बदल झालेला नसतो. मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे, तोच मुलगा असतो, तेच प्रेम असतं. हे फक्त समजून घ्यायची गरज आहे. शब्दाला शब्द लागतात आणि जवळचे शब्द जरा जास्त लागतात. बंदुकीची गोळी कशी लागते असे जवळच्या लोकांचे शब्द लागतात, प्रेमाच्या लोकांचे शब्द लागतात, बाकीच्या लोक शब्द लागत नाहीत. म्हणून शब्द वापरताना आईवडिलाशी, कधीही लेकरांशी आपण वापरताना जरा बारकाईनं विचार करून वापरायचे. तुम्हाला सांगतो उलट आहे माझ्याकडे. माझ्या घरामध्ये माझं माझ्या मायबापाचं जास्त सखं माझ्या लग्नानंतर झालं. तिथंपर्यंत ठीक आहे, मी शिक्षणात होतो, पण मला एवढं अट्रॅक्शन, ठीक आहे जसं सगळ्याच लेकरांना तेवढं अट्रॅक्शन मलाही होतं, पण माय आणि अण्णा हे मला माझ्या लग्नानंतर खरे कळले. माझी बायकोंची एवढ्या प्रेमात पडली की त्याच्यानंतर मला प्रेम कळायला लागलं. तुम्हाला सांगतो ना की बापरे, मी बोलत असतो ना की मी एकदम तृप्त माणूस आहे. मला असं वाटतं की मला परमेश्वराने सगळं दिलं, भरभरून दिलं. म्हणजे मला ना असं वाटतं की माझ्या पात्रतेपेक्षा जास्त मला देवाने दिलं, असं मला दररोज वाटतं. आणि कशावरच मी जळत नाही, कशावर मी जेलस नाही, पण एका गोष्टीवर मी जेलस आहे, खरं सांगतो. ते म्हणजे माझी बायको, माझ्या मायांनांचं नातं, याच्यावर मी जेलस आहे. मला अनेक वेळा प्रश्न पडला की मी त्यांचा आहे का ही त्यांची आहे. म्हणजे बापरे, त्यांचं ते भेटणं, त्यांचं ते गळ्या पडणं, त्यांचं एकमेकासाठी बोलणं, त्यांचं शेअरिंग, त्यांची फोनाफोनी, मला असं मीच परकास वाटायला लागतं. म्हणजे मला तुम्हाला पॉईंट सांगायचा आहे की लग्नानंतर बदलत काहीच नसतं. त्याच्यामधले बारकावे जे असतात ना, गोडवे जे असतात, जपायचे असतात. ते गोडवे जपले ना, मजा असते रे. हे बघा, एखादा शब्द लागला आपण दुरावलो, दुसरा शब्द लागला तो दुरावला, त्यात काय मजा आहे यार. म्हणजे सगळ्यांनी मिळून एकत्र राहणं. आणि तुम्हाला पुन्हा सांगतो, मोठ्या लोकांसाठी सांगतो, तुम्ही पण आता मोठे म्हणा, तुमच्यासाठी सांगतो, जेवढे लोक कुटुंबामध्ये खुश आहेत, जेवढे लोक कुटुंबामध्ये समाधानी आहेत, जेवढे लोकांचं बायको नवऱ्याचं जास्त पटतं, ज्या बायको नवऱ्याचं त्यांच्या आईवडिलांशी जास्त पटतं, ते लोक आयुष्यामध्ये खूप मोठे यशस्वी होतात, बाकीचे होत नाहीत. मी लिहून देतो. त्यामुळे आपल्या बायकोवर, आपल्या लेकरावर, आपल्या आईवडिलावरती प्रेम करा.
त्यांच्याकडनंही प्रेम आपोआप मिळत असतं. ही कधी पण दोन्ही हाताची टाळी असते. कोणीतरी माघार घ्यायची. समजा असं तुम्हाला कळलं ना की या माणसाचं चुकलंय, तरी पण आपल्यावरच तो बोलतोय, तरी पण आपण सॉरी म्हणायचं. काय फरक पडतो, आपला माणूस आहे तो, दुश्मन थोडाच आहे. आणि त्याच्यानंतर जी अंडरस्टँडिंग असते ना, त्याच्यानंतर वर्षभराने कळलं की त्यांनी सॉरी म्हटला होता, त्या दिवशी त्याचं काही चुकलं नव्हतं, तरी पण त्याने इतका मनाचा मोठेपणा घेतला, किती ग्रेट माणूस आहे. त्याच्यानंतर तो माणूस ज्या माणसाने तुम्हाला टोचून बोलतो आयुष्यात बोलत नाही. हे तुम्ही करा तर ना. काय इगो पाळायचा आहे, कुठं पण इगो पाळा, पण आपल्या कुटुंबात इगो पाळू नका रे राजांनो. कारण त्यातली जी मजा आहे ना, ती माझ्या आयुष्यात कुठेच मिळत नाही. म्हणून ना नेहमी मी लेकरांना पण सांगत असतो, घरी गेले की असं आईच्या वडिलाच्या गळ्याला पडायचं, खूप मजा येते. बहीण भावा भेटले की गळ्याला पडायचं, खूप मजा येते. मी दररोज माझ्या माईच्या गळ्याला पडतो. मी नेहमी सांगत असतो 10 मिनिटं आईच्या मांडीवर झोपायचं. मी नेहमी सांगत असतो, मी आज 53 वर्षाचा होणार आहे पुढच्या 10 तारखेला. माझी माय 87 वर्षाची होणार आहे, पण तिच्या मांडीवर झोपल्याशिवाय मला दिवस जात नाही रे. आणि तुम्ही झोपून बघा तर एकदा, काय मजा आहे त्या झोपण्यामध्ये. अरे यार, बघा एकदा, बघा. 53 वर्षाचं वय, मला असं वाटतं की मी मोजून 4 वर्षाचा आहे. आणि कधी टेन्शन आलं तिच्या, मला येत नाही कधी टेन्शन, पण समजा कधी आलं, झोपलो की 10 मिनिटं ती अशी करते. 10 मिनिटानंतर मला हेच कळत नाही की मी झोपलो का होतो. म्हणजे कुठल्या टेन्शनच्या रूपाने हिच्या मांडीवर मी झोपलो होतो. म्हणजे इतकं ती शक्ती आहे त्या हातामध्ये, एवढी शक्ती आहे त्या मायेमध्ये, एवढी शक्ती त्या उभेमध्ये शक्ती आहे, ती जगात कुठेच नाही आहे. म्हणून ना घरामध्ये एक स्वर्ग निर्माण करता आला पाहिजे. चांगले कामं करा, स्वर्गात जा. मला मान्य आहे, याच्यावर माझं कधीच दुमत नाही, मी कधी दुमत मांडत पण नाही. पण चांगले कामं करून स्वर्गात जा, मान्य आहे मला. पण एक चांगलं कुटुंब पण तयार करा ना. काय रॉंग आहे. आपलं एक मस्त कुटुंब असावं, एकमेकावर प्रेम करणारं असावं. प्रत्येक माणसाला असं वाटलं पाहिजे की हा माझा माणूस आहे, ह्या माझ्या माणसासाठी मी करतोय. काय अडचणीच्या मध्ये किती मजा आहे यार. एकमेकासाठी जेवायची वाट बघा ना, काय फरक पडतो. एखादा माणूस उशिरा आला, त्याला रागवू नका. त्याला थोड्या वेळाने कळतं यार आपल्यासाठी वाट बघतायत, त्याला रागवले ना, तुझी वाट बघतोय, किती उशीर करतोस तू, जेवायसाठी आम्ही तुझ्यासाठी बसलो. त्यात वाट बघण्याला काही मिनिंगच नाहीये, काहीच मिनिंग नाहीये. वाट बघून पण त्याला वाट बघितली म्हणू नका. पण नंतर त्याला कळतं की आपल्यासाठी तासभर यांनी वाट बघितली, पुढच्या वेळेस उशीर करत नाही. म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टी न सांगता घडाव्यात असं मला नेहमी वाटतं. न सांगता घडल्या पाहिजे, कधीच सांगायची गरज नाही पडली पाहिजे. आणि हे बारकावे आपण सगळ्यांनी पाळावेत. म्हणजे ह्या कुटुंबामध्ये स्वर्ग निर्माण झाला पाहिजे. आता मी समराईज करतो. पहिलं समराईज पालक म्हणून करा. समराईज पोटेन्शियल, नाही, व्यवस्थित म्हणायचं, एक शब्द. बस. तर मी तुम्हाला सांगतो मुलांनो की तुम्ही सगळेजण तुमचं पोटेन्शियल आईवडिलांनी ओळखलं नाही असं म्हणू नका. उलट तुम्हीच तुमचं पोटेन्शियल ओळखा. तुमच्या इच्छेप्रमाणे, तुमच्या आवडीप्रमाणे तुमची ॲबिलिटी कामाला लावा. तुम्ही स्वतः विद्यार्थी आहेत ही रेस्पॉन्सिबिलिटी घ्या. तुम्ही स्वतःला पात्र तयार करा. एक मस्त नोबेल पवित्र काम तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या हातून घडावं असं काम तुम्ही आयुष्यात करा. हे करत असताना कधीही वर खाली झालं तर कधीही वाईट निर्णय घेऊ नका. कारण त्याचा आईवडिलावर काय परिणाम होतो तुम्ही विचारच करू शकत नाही. त्यासाठी बाप किंवा मायच व्हावं लागतं. तर त्याला चांगलं तेवढ्याच ताकदीनं सामोरं जा, म्हणून टफ व्हा. आणि ह्या सगळ्या टफ होण्यासाठी माय बाप या नात्यानं मी तुम्हाला आज आश्वासन देतो, प्रॉमिस करतो की आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. हे तुमच्यासाठी दिलेलं ब्रीदवाक्य आहे. ते ब्रीदवाक्य पॅरेंट या नावाने आहे. ते तुम्ही सगळेजण जसाच तसं फॉलो करा. दॅट इज फर्स्ट. आणि एक भारत देशाचा नागरिक म्हणून आपल्या भारत देशासाठी स्वच्छतेचे संस्कार हे प्रत्येकाने पाळा. जेवढं जमेल तेवढं समाज उपयोगी कार्य करा. कुणाचाच द्वेष करू नका. कुठलीच गोष्ट वाईट म्हणू नका. तुमच्या कुवतीप्रमाणे एक चांगली पंथी लावा. दुसरा माणूस ही चांगली लावलेली पंथी, चांगल्या विचाराची पंथी, चांगल्या आचाराची पंथी, चांगल्या वर्तणुकीची पंथी बघून दुसरा तोच चांगला माणूस दुसरी पंथी लावेल, तिसरी चौथी लावेल. आणि हा जो काळोख पडलाय, अंधार पडलाय, तो पूर्णपणे निघून जाईल आणि सगळ्या पंथ्या उजळत राहतील. असं एक कार्य, समाजोपयोगी कार्य तुम्ही सगळेजण करा. स्वयंशिस्त हा खूप महत्त्वाचा विषय आहे. त्याचा तुम्हालाही आणि सगळ्या जगाला फायदा होतो. त्याच्या पुढे जाऊन समर्पण करा. समर्पणाची गरज आहे. आणि समर्पण हा शब्द फक्त मी माझ्यासाठी वापरला आहे, पुन्हा तुम्हाला सांगतो, कारण मला तुमच्यासाठी आणि देशासाठी समर्पित व्हायचंय असं मी आज ठरवून आलोय. आणि त्याच्या पुढे हे सगळं करताना आपल्या घरामध्ये स्वर्ग निर्माण करा. आपल्या घरातला स्वर्ग परिसरामध्ये जाऊ द्या.
परिसरातला स्वर्ग, गावात गावातला स्वर्ग, तालुक्यात तालुक्यातला स्वर्ग, जिल्ह्यात जिल्ह्यातला स्वर्ग, राज्यात राज्यातला स्वर्ग, देशात जावा, ये है मेरी मन की बात. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.